काही शेतकरी लांबून आले आणि माझ्या माता भगिनी आता आले. त्या सर्वांचं पहिल्यांदा सगळ्यांना मी पहिल्यांदा नमस्कार करतो. माझं नाव राहुल टोपले, मी कोल्हापूरहून आलोय आणि हे माझं येणं इथं अपघाती आहे. कारण तुमच्याच गावातले शिंदे साहेबांनी मला संपर्क साधला होता महिन्याभरापूर्वी आणि तुमच्या गावामध्ये नैसर्गिक शेती करण्यासंदर्भात मार्गदर्शन तुम्ही कराल का असं यांच्याकडे विचारणा झाली होती. तर नैसर्गिक आणि पारंपरिक शेती आत्ताच तालुका कृषी अधिकाऱ्यांनी त्यांच्या मनोगतामध्ये ज्या गोष्टी सांगितल्या त्याच गोष्टींचा धागा पकडून किंवा तोच संदर्भ पकडून थोडं मी वेगळं बोलणार आहे. कारण माझा जो अभ्यास आहे शेतीतला तो शेती आणि अध्यात्म हा आहे. आणि आज या बेलोडे गावात जे तुम्ही सगळे जमलाय तर तुम्हा सगळ्यांची जर वय बघितली तर त्यातून तुमच्या चेहऱ्यावर तुमचे राकट हात बघितल्यानंतर मला असं लक्षात येतंय की तुम्ही तुमच्या शेतामध्ये किती वर्ष राबलेला आहात. बरोबर. पण माझे 4 शब्द सुरू करण्यापूर्वी परमेश्वराला स्मरून मला तुम्हाला एक अत्यंत प्रामाणिक गोष्ट पहिल्यांदा सांगायची आहे. माझ्यासाठी ती खूप महत्वाची आहे. आज जरी शिंदे साहेबांनी बोलवलं आणि शासकीय कार्यक्रमामध्ये आज प्रमुख व्याख्याते म्हणून मला तुम्ही सगळ्यांनी बोलायची संधी दिली आणि आपणही आलात, पण ज्या विषयासाठी तुम्ही मला बोलवलंय तो विषय शेती हा आहे. तर पहिलं वाक्य म्हणजे मी शेतकरी नाही, दुसरं वाक्य म्हणजे शेतीमधलं माझं शिक्षण नाही आणि तिसरं वाक्य म्हणजे शेतीमधला माझा कुठलाही अनुभव नाही. मी शेतीमध्ये कधीच काम केलेलं नाही. आता तुम्हाला वाटेल की अरे या माणसाला शेतीतलं काय माहिती नाही ना, शेतीतलं काय सांगायला आलाय आपल्याला. तर खरं आहे, मला जरी अनुभव नसला, मी जरी शेतकरी नसलो आणि माझं शिक्षण जरी शेतीमधलं नसलं तरी परमेश्वराच्या कृपेने शेतीमधलं कणभर ज्ञान मला भगवंताच्या कृपेने मिळालं आणि गेली 10 वर्ष मी शेती संदर्भात अभ्यास करतो आहे. आणि भारतभर आमची मिशन ऑर्गॅनिक नावाची सेवाभावी संस्था तुमच्यासारख्या कष्टकरी आणि प्रामाणिक शेतकऱ्याबरोबर खेडोपाड्यामध्ये, गावागावामध्ये, बांधावर जाऊन तुमच्या शेती करण्यामधल्या ज्या अडीअडचणी आहेत, ज्या प्रॉब्लेम्स आहेत, आर्थिक ताळमेळ जो बसत नाही आहे, शेतीमध्ये जे अपेक्षित उत्पन्न येत नाही आहे, साहेबांनी सांगितल्याप्रमाणे जमिनीचा सेंद्रिय कर्ब कमी झालाय, म्हणजेच नापीक झाली आहे जमीन, आपली क्षारपड झाली आहे साध्या सोप्या भाषेमध्ये. तर ती क्षारपड का झाली, ती नापीक का झाली? आता नापीक झाली म्हणजे संपलं का सगळं? पुन्हा आता काय होणार नाही का? किंवा भरपूर उत्पन्न येईल ह्या भाबड्या आशेनं तुम्ही तुमच्या शेतावर, तुमच्या जमिनीवर ज्या पद्धतीचा अनैसर्गिक प्रयोग करता आहात तो तुम्ही थांबवायला हवा. आणि त्यासाठी तुम्हाला शास्त्रीय आणि अत्यंत योग्य मार्गदर्शन मिळायला हवं. या गोष्टीची तळमळ, ह्या गोष्टीची खंत आम्हाला होती आणि परमेश्वर कृपेनं मला तुमच्यासारखे सुंदर शेतकरी भेटले, असे काही शासकीय अधिकारी चांगले भेटले ज्यांच्याकडून आम्हाला मार्गदर्शन मिळालं. आम्ही अभ्यास केला त्या गोष्टींचा आणि मग अशी गोष्ट लक्षात आली की आजकालचा जो शेतकरी आहे, जो भांबावला आहे, जो आर्थिक दुष्टचक्रामध्ये सापडलेला आहे, त्या शेतकऱ्याला पहिल्यांदा धीर दिला पाहिजे, आधार दिला पाहिजे आणि सकारात्मक बाबतीमध्ये त्या शेतकऱ्याला शेती संदर्भात सुयोग्य मार्गदर्शन केलं पाहिजे. आणि जेव्हा 10 वर्षापूर्वी आम्ही हे काम चालू केलं तेव्हा मी अत्यंत अपघाताने आणि एका आमच्या आयुष्यातल्या वाईट घटनेनं मी शेतीकडे वळलो. आणि मुद्दाम मी तुम्हाला ती घटना सांगणार आहे कारण आम्ही आहे सिव्हिल इंजिनियर, माझं पुण्याला ऑफिस आहे आणि कोल्हापूरला माझं घर आहे. आज शेतीशी काडीमात्र संबंध नसलेला माझ्यासारखा अभियंता तरुण
आज शेतीकडे गेली 10 वर्ष काम का करतोय, त्याचं मूळ कारण तुम्हाला लोकांना समजलं पाहिजे, कारण ते अत्यंत महत्वाचं आहे. 10 ते 12 वर्षापूर्वी एक्झॅक्टली 2011 पुण्यामध्ये मी माझ्या कंपनीची कामं आमची सगळी छान चालू होती, सुंदर आमच्या कंपन्या चालू होत्या, आजही आहेत. आता मी नाही जात तिकडे. भगवंत कृपेने आई वडिलांच्या पुण्याईनं अतिशय छान आम्ही प्रामाणिक कामं केली, पैसे खूप मिळवले आम्ही. आणि असं सगळं छान चालू असताना माझ्याबरोबर माझे संचालक, माझे मित्र पुण्यातले, त्यांना कॅन्सर झाला अचानक. आम्ही सर्वजण निर्व्यसनी आहे, ही माझ्या आई वडिलांची कृपा. आजपर्यंत सुपारीचं खांड देखील आम्ही खाल्लं नाही, बाकीच्या गोष्टी लांब. त्यामुळे आमचा डोक्यात एक गैरसमज होता आणि तो अहंकार होता की आमची तब्येत चांगली आहे, आम्हाला काय होत नाही, आम्ही चांगलं खातो, हिरव्या पालेभाज्या खातो, फळवेळ खातो, मस्त, आम्हाला काय होणार नाही. हा आमचा गैरसमज आणि अहंकार होता, हे मी प्रामाणिकपणे मान्य करतो. आणि जेव्हा आमच्या मित्राला कॅन्सर झाला तेव्हा सुद्धा पैशाचा अहंकार आमच्या आडवा आला आणि आम्हाला असं वाटलं की पुण्यामध्ये दवाखाने खूप आहेत ना, कॅन्सर काय बरा होऊन जातो. आणि मुंबईला टाटा तर फेमस आहे, आपलं मोठं हॉस्पिटल, टाटा हॉस्पिटल. आणि आजकाल कॅन्सर फार काही सिरियस राहिलं नाही पहिल्यासारखा, बरोबर ना. कारण सांगितलं 4-5 लोक आपले इकडे दिवस सापडतील कॅन्सरवाले. इतका तो आपल्या घरापर्यंत आलाय, दारापर्यंत आलाय. तर तो कॅन्सर आमच्या मित्राला झाल्यानंतर आम्हाला वाटलं की तो बरा होईल. आमच्याकडे मित्रमंडळी होती, डॉक्टर आमच्या घरातले भरपूर आहेत, पैसा अडका आहे, दवाखाने आहेत, पण असं काही झालं नाही माऊली. 6 महिन्याच्या आत आमचा मित्र आम्हाला सोडून गेला. जो धट्टाकट्टा होता, 6 फूट होता, सायकलपटू होता, व्यायाम दररोज करायचा, चांगलं खात होता, निर्व्यसनी, आध्यात्मिक वातावरण घरातलं सगळं असून 6 महिने संपले. प्रारब्धासमोर काही नाही शेवटी. आणि तेव्हा आम्हाला पहिल्यांदा हादरा बसला आणि आम्हाला विचार करायला आम्ही प्रवृत्त झालो की कॅन्सर आला कुठून. आणि मग आम्ही त्याच्यावर अभ्यास केला, 4 लोकांशी, डॉक्टरांशी बोललो, अनेक लोकांशी बोलल्यावर हे लक्षात आलं कॅन्सरचं मूळ कुठे आहे. कारण कॅन्सर हा संसर्गजन्य रोग नाही आहे ना, बरोबर ना. कॅन्सर पेशंटला बघायला गेल्यावर तुम्हाला मला कॅन्सर होत नाही, त्याला हात लावला तर तुम्हाला मला कॅन्सर होत नाही. म्हणजे कॅन्सर हा हवेतून होत नाही ना, इन्फेक्शन नाही आहे कॅन्सर. मग हा कॅन्सर शरीरामध्ये तयार होतो कुठून, याचा जेव्हा बारकाईनं अभ्यास केला आणि अनेक तज्ज्ञ डॉक्टरांशी बोललो, तेव्हा एक जबरदस्त गोष्ट जी माहीत होती तर त्याचा सिरियसनेस, त्याचा गांभीर्य आम्हाला नव्हतं, ती गोष्ट त्यावेळी छक्कन समोर आली. कॅन्सर आपल्या शरीरामध्ये तयार होण्यासाठी, सुरू होण्यासाठी मुख्य गोष्ट जी आहे ते म्हणजे आपण दररोज खात असलेलं अन्नधान्य. आणि अन्नधान्यातून अनेक प्रकारचं विषारी पदार्थ आपल्या शरीरामध्ये जात आहे, घातक रसायन आपल्या शरीरामध्ये जात आहे, ज्याचं रूपांतर कॅन्सरमध्ये होतं. आणि नंतर माणसाला कुठलाही जो विकनेस असतो, एखादी गोष्ट वीक असते शरीरातली, त्या बाजूला कॅन्सर लगेच चालू होतो. आणि मग झाल्यानंतर काय होतं हे मी सांगायला नको, आमचा मित्र त्यातच गेला. आणि माझ्या शेतकरी मित्रांनो, आपल्या ताटामध्ये येणारं दररोजचं अन्न जे आहे ते अन्न येतं कुठून, आपल्या शेतातून. आपलं शेत तयार करतो कोण, तुम्ही आणि मी. तयार करताना काय करतो आपण, तुम्हाला माहिती आहे काय करतो आपण. ज्या पद्धतीनं तुम्ही जमिनीमध्ये भयानक रसायनाचा मारा केला, तो कशा करता केला, थोडंसं विचार करा, थोडंच विचार करा. तुम्हाला उत्पन्न हवं होतं म्हणून तुम्ही केला, बरोबर. भरपूर उत्पन्नासाठी खत घालतो ना, त्या गंमत म्हणून खत घालत नाही. मग तुम्हाला सांगा, ज्यासाठी तुम्ही भरपूर खत घालता तुम्हाला भरपूर उत्पन्न येत आहे, तुमच्या आर्थिक घडी शेतकऱ्यांची आहे व्यवस्थित. साधा सोपं प्रश्नाचे उत्तर द्या, आपण गप्पा मारूया. सोसायटीचं कर्ज काढल्याशिवाय शेती करणार कोण कोण आहे? भयान शांतता. सोसायटीच्या कर्जाशिवाय माझा शेतकरी शेती करू शकत नाही, ही भारतातल्या शेती व्यवस्थेची शोकांतिका आहे. त्याच्या पुढचं दुर्दैव, तुमचं कधीतरी आजपर्यंत, आज सगळे तुम्ही सिनियर आहात, सगळे वयानं मोठे आहात, अनुभवानं मोठे आहात, कधीतरी आयुष्यात तुमच्या एखादं वर्ष असं होतं काय हो की
की ज्या वर्षी शेतातल्या उत्पन्नातून तुम्ही सोसायटी भागवलेली आहे आणि नील झालेली आहे, असं एखादं वर्ष होतं काय? कोण आहे का महिना लावलं? नाही ना, होऊ शकत नाही मोठी. कारण भारतामध्ये अतिशय भांडवलशाही आणि राजकारणी लोकांची अतिशय विचित्र वेगळी व्यवस्था आहे, जी माझ्या कष्टकरी प्रामाणिक शेतकऱ्याला त्या व्यवस्थेच्या बाहेर पडू दिलं जात नाही. खरं का खोटं आहे? तुम्ही शेती हे तुमच्यासाठी आणि कुटुंबासाठी करत नाही, सोसायटीच्या हप्ते भरायसाठी करताय. जरा विचार करून बघा. दर मार्चला नवीन जुनं कोण करतंय? सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांसमोर वाटायला लागते की नाही? गडबड आहे ना? या सगळ्या अर्थचक्रामध्ये सापडलाय तुम्ही, आणि मग ते ऐकावं लागतं, तिथनं खतं घ्यावी लागतात, मान खाली घालावी लागते, गुजरेगिरी करावी लागते, मनात नसताना सुद्धा अनेक वेळेला कॉम्प्रोमाइज करावं लागतं गाव पातळीवर, कारण तुम्हाला सोसायटीचं कर्ज पाहिजे असते. विरोधात गेला तर साईड, पाणीपट्टीवाली साईड. खरं आहे की नाही? गेली माऊली 10 वर्ष तुमच्यासारख्या लाखो शेतकऱ्यांना भेटलो मी, आणि विविध प्रदेशातल्या, महाराष्ट्रातल्या नाही, प्रत्येक ठिकाणी हा प्रॉब्लेम आहे. आणि सगळ्यात मोठं दुर्दैव जे आम्हाला कळालं आणि माझ्यासारख्या उच्च शिक्षित माणसाला धक्का बसला तो कुठे माहिती आहे का? पहिल्यांदा की तुम्ही दिवस रात्र शेतामध्ये मर मरायचं, राबायचं, अहो रात्र कष्ट करायचे, उन्हाळा पावसाळा थंडी काय बघत नाही तुम्ही. पाण्याच्या पाळ्या रात्री 2-2, 3-3 लाख, बरोबर ना? 7 किलो विंचू, चिंता, जीवाची भीती नाही आहे का तुम्हाला? का बाबा पाणी मिळणार नाही, फेरी माझी महिन्याने येईल, उठते ते रात्री धडपडत जाते रानात. या सगळ्या कंडिशनला ज्या पद्धतीनं तुम्ही शारीरिक कष्ट करताय, मानसिक ताणतणाव झेलताय, आणि त्यातून जे तुम्ही उत्पन्न काढताय, जे तुमच्या जमिनीमध्ये उत्पन्न येतं, त्या उत्पन्नाचा भाव ठरवण्याचा अधिकार तुम्हाला आहे का? नाही आहे. कष्ट तुम्ही करणार, आणि तुम्ही केलेल्या कष्टाच्या फळाला दुसरा कोणतरी माणूस मार्केटला ठरवणार, पट्टी काढणार, ह्याचा माल दर एवढा, ह्याचा माल दर, हे तुमच्या मनाला पटते कोणाला? पण पटत नसेल ह्या व्यवस्थेविरोधात आपण आजपर्यंत काय केलंय? का केलं नाही? हा माझा पहिला प्रश्न तुम्हाला. शेतकऱ्यांना संघटित होऊ दिलं जात नाही हे मला माहिती आहे, मला त्याच्यावर अभ्यास आहे, काळजी करू नका. पण पहिल्यांदा शेतकऱ्याची मानसिकता नाही ह्या अडचणीतून बाहेर पडण्याची. तुमच्या मानेवर जो जू ठेवलाय की नाही, हा पहिला आपण टाकत नाही. ही ब्रिटिश काळापासून चालत आले. ही मानसिकता पहिल्यांदा तुम्हाला बदलायला पाहिजे. जे कष्ट तुम्ही करताय त्या हक्काच्या कष्टाचा, घामाचा पैसा तुम्ही ठरवला पाहिजे ना. दर माझा मी कष्ट केले, माझा दर हा आहे, असं होत नाही. कारण भांडवलशाही लोकांनी या मार्केटमध्ये व्यवस्था अशी निर्माण करून ठेवलेली आहे, त्यांची व्यवस्था संघटित आहे, पण त्यांच्याकडे शेतीमाल घेऊन जाणारा माझा तुमच्यासारखा गोरगरीब शेतकरी संघटित नाही. आणि तो संघटित होऊ नये म्हणून एक वेगळी व्यवस्था आहे, जी शेतकऱ्याला मरायला पण देत नाही आणि धड जगायला देत नाही. तुम्हाला मध्ये अडकवले की नाही? इच्छा असून मरता येत नाही, आणि इच्छा असून तुम्हाला जगता येत नाही आनंदात, समाधानात. आपण मध्येच अडकलोय, कारण खिशामध्ये वर्षभराची चिठ्ठी आहे, कोणाकोणाचे किती पैसे द्यायचे आहेत, हात उसने किती घेतले, पाहुण्याचे, मित्राचे, नातेवाईकांचे, गल्लीतले, बँका, सोसायट्या, सगळं तुमच्या खिशात आहे. आणि आता खत वाले नवीन, म्हणजे तुमचं उत्पन्न मार्केटमध्ये जाऊन त्याचे पैसे येण्या अगोदर तुमच्या मनामध्ये आकड्यांची गडबड आहे की माझे एवढे पैसे द्यायचे. तुमच्या हातात काय उरणार आहे? काही नाही. आणि मग परत पुन्हा नव्या मुलीला उठायचं, परत पाऊस येतो काय, पाणी सोय होते काय, बियाणं, त्याविषयी तर बोलायलाच नको. साहेबांनी आत्ताच सांगितलं देशी बियाणं संपली. भारतातील कृषी व्यवस्था ही अत्यंत गडबडीच्या स्थितीत आहे. आपण म्हणतोय की भरपूर येत आहे, आपण देशाच्या इतक्या ह्याच्यापैकी आपण खाद्य पुरवू शकतो वगैरे, पण मला काय म्हणायचं आहे, जो अन्नदाता आहात, जो तुम्ही आहात, माझा शेतकरी सुखी आहे, तो समाधानी आहे, तो आर्थिक सबल आहे. मग कुणाच्या जीवावर आपण जागतिक हरित क्रांतीच्या गप्पा मारायच्या? आज माझा एकही शेतकरी शांत नाही, आज एकही शेतकरी माझा आर्थिक अडचणीत नाही आहे असा एकही माणूस नाही. प्रत्येक माणसाला विवंचन आहे, प्रत्येक माणसाला ताणतणाव आहे. जमिनी शेताचे कम्प्लीट खाली 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 येत निघाले, बियाणं संपली सगळे आपले. हायब्रिड आणि बीटी जुनी बियाणं आहेत, पण आहेत तुमच्याकडे? तुमच्या लहानपणी आठवते घरामध्ये आपण
गाडग्यात मडक्यात शेणामध्ये राखेमध्ये वाढलेली दोडकी आठवते ना सगळ्यांना? हाय काय कोणाकडे आता? का नाही आहे? का आपण देशी बियाणं वापरत नाही? कारण एका व्यवस्थेनं तुमच्या कानामध्ये हळू सांगितलं देशी बियाणं वापरतो उत्पन्न जास्त येत नाही. खरंय नाही? आणि मग हायब्रिड वापरा भारी भरपूर. मग हायब्रिड वापरत असं खत मारा भरपूर. घ्या की आता भरपूर. हाय जमिनी खराब करून टाकल्या, बियाणं मोडून टाकले, आर्थिक स्तर कधीही आपला उंचावला नाही. सगळा सत्यानाश करून ठेवला आपण. त्या सगळ्याचं उत्तर माऊली एकच आहे की तुम्हाला पुन्हा निसर्गाकडे जावं लागेल. निसर्ग म्हणजे काय? भगवंत. निसर्ग म्हणजे काय? परमेश्वर. सगळ्या अडीअडचणीचं उत्तर तिथंच आहे. ज्या लोकांना माहिती आहे, ज्या लोकांनी अनुभव घेतला त्यांना कळेल. कारण कितीही त्याच्यावर कृत्रिम उपाययोजना केल्या तरी ती तात्पुरची मलमपट्टी आहे, ते कायमचं नाही. आज शेत जमिनी ज्या बिघडल्या, जो सेंद्रिय गर्भ खाली आलाय, खाली म्हणजे 0.5 0.4च्या खाली आलायचं. शासनाकडे त्याची आकडेवारी उपलब्ध आहे. याचा शास्त्रीय अर्थ तुमची जमीन नापीक झालेली आहे. पुढच्या 2-4 वर्षामध्ये जर तुम्ही रसायन वापरलं तर तुमच्या शेतामध्ये गवताचं पान पण उगवणार नाही, अशी स्थिती झाली आहे. सर बरोबर आहे? संपलेलं आहे आता सगळं. तुम्ही तुमच्या भावी पिढीला, तुमच्या मुलाबाळांना, नातवंडांना कसं तोंड दाखवणार? जमीन ठेवणार काय शिल्लक? त्यात तो उगून येणार काय? येणार नाही. तुम्हाला जमिनीतला रासायनिक खतांचा वापर आता थांबवावाच लागेल, नाहीतर पर्याय नाही. अनेक ठिकाणी अत्यंत रेड अलर्ट आहे. संपलेल्या आहेत जमिनी आता. कीटकनाशकाचा वापर, जमिनीवर तणनाशक विष आहे ते प्रचंड प्रमाणात मारलंय. आणि सरांनी आता जो उल्लेख केला आमच्या कोल्हापूर जिल्ह्याच्या शिरोळ तालुक्याचा, नरसोबावाडी माहिती आहे ना, दत्तस्थान, संपूर्ण तालुका कॅन्सरग्रस्त म्हणून शासनाने डिक्लेअर केला आहे. प्रत्येक घरामध्ये एक कॅन्सर पेशंट आहे. तर मी कोल्हापूर जिल्ह्यातला आहे म्हणून कोल्हापूर आमच्या भागातील एक गोष्ट तुम्हाला सांगतो. शिरोळ तालुक्यामध्ये रोटीबिटी व्यवहार होत नाही साहेब, कॅन्सरमुळं. शिरोळ तालुक्यात पोरगी करून घेत नाही, ती विष खाल्लेली आहे म्हणतात. त्याच्या पोटी पोरं जन्माला काय येणार, तिला कॅन्सर झाला असला तर शिरोळ तालुक्यात पोरं देत नाही. हे म्हणजे तिथल्या मुली करून घेत नाहीत आणि मुलं पण जात नाही. म्हणजे किती सामाजिक समतोल बिघडला बघा. भाजीपाला उत्पादनात अग्रेसर तालुका कृष्णाकाठ आहे. कृष्णाकाठची वांगी फेमस, हिरवागार पालेभाज्या, खोड्यासारखं पाणी वापरलं, रसायन फवारण्या. दिवसाला 3-3 भाजीपाल्याला मी स्वतः जाऊन बघून आलोय. हातापाया पडलो लोकांच्या अंगी. तरी ऐका, मास कसला पैशाचा, कसला अहंकार होतो. आता कुठे गेला तो? 5 वर्षापूर्वी मी प्रत्येक गावात जाऊन सांगून आलो शेतकरी गटाला, माऊलीने करू नका, ते पाप आहे. तुम्ही मला सगळे सांगा, बळापेटी लोकांच्या नावात खेळे आहेत, सगळे दिसतात मला, वारकरी किंवा परमेश्वराला मानणारे. तुम्ही मला सांगा, तुमच्या शेतामध्ये जर विषारी अन्न उत्पादन करून तुम्ही तुमच्या घरामध्ये, गावामध्ये आणि समाजाला जर विषारी पदार्थ देणार असाल तर हे पाप आहे की नाही? लोकांच्या आरोग्याशी खेळताय तुम्ही, लोकांच्या तब्येतीशी खेळताय. हे अतिशय टोकाचं पाप आहे. मग हे कर्म फिरून कुठं मिळणार आहे? तुम्हालाच ना. तिकडे मिळालं बघा, घरात एक कॅन्सर पेशंट आहे. जे फवारणी करणारे शेतकरी आहेत, तरुण जोडपी, प्रत्येकाला ब्रॉन्कायटिसचा त्रास आहे, छातीचा प्रत्येकाला त्रास आहे. आता टाचा घासा लागले. आत्ता आपलं शिष्टमंडळ दत्त शुगर कारखाना जो फेमस आहे गणपताबा, ते आमचे मित्र आहेत चांगले. 3 महिन्यापूर्वी मला बोलून 1000 शेतकरी आलेले. 1000 मी येणार म्हटलं, 1000 आलेले बिल बोलवला. हातापाया पडले. मला वाटतं 5 वर्षापूर्वी तू आलेला असं मी सांगत होता. मी म्हटलं मी वेडा नव्हतो सांगायला. पण ह्या 5 वर्षामध्ये आज प्रत्येक घरात पेशंट तयार झाला हो कॅन्सरचा. माणूस संपला. ही हानी कोण भरून काढणार? जमिनी संपल्या ते वेगळंच. 70% जमिनी शार्पट झालेल्या आहेत शिरोळमध्ये. चालू आहे का प्रोजेक्ट? काही सक्सेस नाही, काही नाही आहे. शासकीय पैसा येतोय, ते काय करायला देवालाच नाही. तो तर भागच वेगळा. आम्ही त्यात लक्ष पण घालत नाही, आम्ही त्यात वेळ पण घालवत नाही आमचा. कारण माझ्यासाठी माझा शेतकरी महत्वाचा आहे. आज तुम्ही लोक ह्या सगळ्या अडीअडचणीतून बाहेर पडला पाहिजे. तुमच्या सगळ्यांच्या जमिनी चांगल्या झाल्या पाहिजेत, जशा तुमच्या लहानपणी होत्या तशा.
आणि हे काय अवघड नाही आणि त्याला पैसा लागत नाही बरं का. पहिल्या डोक्यानं काढा. रासायनिक खत कंपन्यावाले कानात सांगत असतात तुमच्या जमिनीला सवय झाली म्हणे खताची, दारुड्याला सवय होती की दारूची पडदेशी सुटत नाही म्हणून, तसं नाही सांगत. त्या जमिनीला सवय झाले, तुम्ही आता 10-20 वर्ष रानात तुमच्या खत घालायला आलाय, असं कसं लगेच ते होईल, असं काही नाही आहे. अत्यंत खोटं आणि अशास्त्रीय आहे. तुम्हाला तुमची जमीन अक्षरशः 2, 1.5, 2, 3 महिन्यामध्ये पुन्हा जमिनीचा सेंद्रिय कर्ब वाढवता येतो नैसर्गिक पद्धतीनं अत्यंत कमी खर्चामध्ये. आणि आता जसं मी ऐकलं की तुमच्या जागेचं तुम्ही हे परीक्षण करता ना मातीचं, शासनाला फ्रीच आहे, तुम्ही करून घ्या. मी तुम्हाला काही सोपे उपाय सांगतो ते करा आणि पुन्हा मजूपरीक्षण करा. तुम्हालाच कळेल कागदावर की सेंद्रिय कर्ब वाढलाय का नाही. ते सोपं आहे एकदम. तुम्हाला हे करावं लागेल माऊली सगळ्यांना, नाहीतर आपल्या जमिनी शिल्लक राहणार नाहीत. जमिनीमध्ये उत्पन्न येणार नाही, उत्पन्न घटत आले खाली खाली. आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल तुम्ही खताची मात्रा पहिल्यांदा ज्या पद्धतीनं देत होता की वाढत निघाली की नाही दरवर्षी, काय कमी आहे? वाढत निघाली की नाही? ती हळूहळू हळूहळू वाढत निघाली आहे. जमिनीचा दगड झालाय दगड. जमिनीमध्ये होंडे म्हणतात नाही का, नांगरल्यानंतर काय केवढं बाहेर पडत आहे, ढेकळं केवढे येतं दाखवा हाताने मला कोणतरी, 1.5-2 फूट येते की नाही. तुम्ही जरा विचार करा हो सगळे की तुम्ही जेव्हा लहान होता ना तेव्हा तुमचे वडिलोपा, तुमचे आजोबा पणजोबा लाकडी नांगरानं 2 जण नांगरायचे नाही, आठवत आहे? म्हातारे बोटीतनं बाहेर घेऊन जायचे म्हातारे बरोबर, आणि 2 जण मिळून लाकडी नांगरानं नांगरायचे. रान तेच आहे ना जे तुम्ही करायला ते. मग तेव्हा कसं बरं ते लाकडी नांगरानं ते नांगरत होते. आता लोखंडी फळ आला, ट्रॅक्टर एचपी किती आहे आता? ट्रॅक्टर बाहेर काढला लागतो नाही, एचपी किती आहे ट्रॅक्टर? आता मग 85 पर्यंत, 50 खाली आहे, 50-55. मग साधं सोपट डोळ्यासमोर चित्र आणा. आमची म्हातारे लाकडी नांगरानं नवरा बायको 2 जण रान नांगरायचे. तेच रान थोड्या दिवसानं लाकडी नांगर तुटायला लागला म्हणून आपण लोखंडी फाळ लावला, बरोबर? गावात एखादा लोहार पडवून पाणी देऊन लावायचं आपण. मग माणसं दमायला लागली, मग आली बैल जोडी, 2 बैला नांगरायला लागलो आपण. थोड्या दिवसानं बैल दमा लागली, बैला थोडा फेस यायला लागला, बैल बसा लागली. मग आला ट्रॅक्टर. पहिला ट्रॅक्टर किती आला? 5, 10, 15 HP. आता ट्रॅक्टर 50, 60, 65, 75. म्हणजे ज्या रानामध्ये 2 माणसं लाकडी नांगरानं नांगरत होती, एवढं मऊ सुंदर रान होतं, ते रान आता 50-60 HP ट्रॅक्टर सुद्धा कुदतोय की नाही? कोण ट्रॅक्टरला आहे का? ट्रॅक्टर उभारतोय की नाही? फाळ अडकतोय, व्हायब्रेशन होते, ट्रॅक्टर बी गरम होतोय, चालणारा बी गरम होतोय, होते की नाही गडबड? परत मागे घे पुढे घे वळत खाली का काय ते दंग कसलं झालंय ते, कशी झाली अवस्था? दगडामध्ये झाली ना, जमीन दगड झाली दगड. तुम्ही मला सांगा कोण कोण तुमच्या रानामध्ये बिन चपलाचं जाऊ शकते हो? जाताय काय? टोचते की नाही खाल्लं? आणि आधी तुमच्या लहानपणी चप्पल तरी होतं काय? बोंबळ मुलं चप्पल नव्हतंच, कारण तुमच्या पायाला टोचण्यासारखं रान तुमचं नव्हतंच, मऊ होतं रान. रानात आपण बिन चप्पल जात होतो. आता ते झाले दगड. मऊ रानापासून दगडी रानापर्यंतचा जो तुमच्या जमिनीचा प्रवास आहे तो तुम्हाला माहिती आहे कसा झालाय तो? कधी तुम्ही अभ्यास केला याचा? कधी निरीक्षण केलंय आपण की का झालं असं? तुम्हाला मी थोडक्यात सांगतो ही व्यवस्था का, ही अवस्था का झाली आहे आणि मस्त सुंदर रानापासून दगडापर्यंत आपण का आलोय. तुम्ही तुमच्या रानामध्ये ज्या पद्धतीची खतं टाकताय आजपर्यंत कुणी कुणी इथल्या DAP लागवड युरियाची पोती आणतोय आपण, आता 50 किलो पोती आहेत ना, त्या पोत्यांच्यावर काय काय लिहिलंय हे कुणी कुणी वाचलंय हो? वाचले कोणी? का का वाचलं नाही आपण? पैसे देऊन का फुकट? 5 रुपयाचा बिस्किट पुडा जर आणला ग्लुकोजचा की नाही, असं असं करून 10 वेळा ते काय लिहिले दांडगा अभ्यास असल्यासारखं. आणि बोबडाला रानात घातलेला आपल्या खातं असं पिशवीवर काय लिहिले ते आपण वाचायला नाही मावले.
प्रॉब्लेम इथं आहे, कारण आपल्याला ते शिक्षण नाही, आपल्याकडे तो विचार नाही, आपण काय करतो आहोत हे आपल्याला माहिती नाही. हे तुमच्यावर थोपवलंय, हे तुमच्यावर लादलंय. आणि खतांचं नेहमी काय असतंय? शॉर्टेज. बरोबर? आर्टिफिशियल, कृत्रिम शॉर्टेज असतं. व्यवस्था अशी आहे की खतासाठी तुम्हाला पळापळ 10 फोन करावे लागतात, मिळते का नाही, मिळते का नाही. मग ह्या सगळ्या ताणतणावामध्ये ते काय लिहिले ते कोण वाचणार? कळलं कशी गडबड आहे? ह्याला म्हणायचं बुद्धिभेद. शेतकऱ्याला विचार करायला वेळच दिला जात नाही आणि विचार करण्यासाठी स्थिती आणतच नाही. आणि जर वाचायला लागला, तुला पाहिजे आहे का नको, चल म्हणायचं पहिलं तो काय करणार तुम्ही? तेव्हा राहून ते पहिलं दे बाबा, ते मला मिळत नाही. अशी व्यवस्था निर्माण करून ठेवली आहे. त्या चक्रात तुम्ही अडकला. 18-18-10 आहे ना चालू? सगळी वापरत आहे 18-18-10. 18-18-10 म्हणजे काय? एक कानात तुमच्या एक शब्द की नाही असा मेणबत्तीसारखा शिजारखा टाकला, NPK, तेवढी एकच माहिती आहे. 18-18-10 NPK. बरोबर? अजून काय वेगळं माहिती आहे तुम्हाला? काय 18-18-10 म्हणजे NPK हे बरोबर आहे, हे अर्धसत्य आहे. पण तुम्ही आणलेल्या पिशवीमध्ये NPK किती आहे, त्याची मात्रा किती आहे, हे कधी तुम्ही चेक केलं? इथं फसवणुकीला सुरुवात होते आणि इथं माझा शेतकरी फसायला चालू होतो. हे पहिला ट्रॅप आहे तुमच्याकडे. आता जी खताची पिशवी आहे 50 किलोची, ती आपण फक्त उदाहरणासाठी 100 किलो पकडूया, म्हणजे पर्सेंटेज काढायला सोपं जाते. 18-18-10, 18 अधिक 18 किती? 36. 36 अधिक 10 46. समजा 100 किलोची पिशवी असेल 18-18-10ची, तर त्याच्यामध्ये 18 अधिक 18 36 अधिक 10 46, म्हणजे 46 NPK आहे. 100% आहे. 100 किलोमध्ये 46 NPK आहे. 100 वजा 46 54 काय आहे? कुणाला माहिती आहे? काय असू शकते? तुम्ही पैसे दिले 100चे ना, 100 किलोचे पैसे दिले, त्यात 46 NPK आहे. मग 54 किलो त्याचे पैसे तुम्ही दिलेले आहेत, ते काय आहे हे माहिती नाही. काय म्हणाला? नाही बोला, बिंदास बोला. वाळूचे खडे म्हणतात. मी एक वेळ म्हणेन की वाळूचे खडे असते तर बरं झालं असतं, कारण माहित नाही तुम्हाला लोकांना ते काय आहे. ते सांगतो आता, म्हणजे तुम्हाला कळेल की सुंदर शेत दगडाचं कसं झालं आणि शेतीला सेंद्रियकरण संपला कसा, काय संपवला, ते तुमचं तुम्ही विचार करा आणि तुम्हीच निर्णय घ्या. ह्या सगळ्याचा जेव्हा आम्ही अभ्यास चालू केला 2012-13, तेव्हा आम्ही इंजिनियर लोक आहे, आम्ही एकदा मुळात गेलो तर आम्ही सोडत नाही कुठल्या गोष्टीला. आम्ही सखोल अभ्यास केला चालू. तुमच्यासारख्या अनेक शेतकऱ्यांच्या घरामध्ये जाऊन राहिलेवर कधी राहणार आणि मी त्यांच्याकडे सगळं शिकून विचारून घेते पहिला की मला काय माहिती असते, कोळपणी म्हणजे काय, नांगरणी म्हणजे मला काय माहिती नाही. मी प्रत्येक बारीक बारीक गोष्ट शेतकऱ्याच्या घरामध्ये रानामध्ये राहिलो. शेतकऱ्यांच्यावर रात्री 1.5-1.5, 2-2 पाणी पाजलं मी गेलो बरं काय, म्हणून मला माहिती आहे त्याचं दुःख काय आहे, त्याचा त्रास काय आहे तो. आणि मी हे सगळं समजून घेतलं पहिल्यांदा की व्यवस्था काय आहे. आणि तेव्हा हे सगळं यायला सुरू झालं. आणि मी ह्या प्रवाहात येण्याचं मुख्य कारण दत्तगुरु आहे. मी दत्त मार्गी आहे, मी गिरणारी आहे. आमच्या महाराजांची कृपा आहे, त्यांचा आदेश, त्यांचा आशीर्वाद आहे, म्हणून मी हे करतोय. महाराज माझ्याकडे हे करून घेत आहेत. मी निमित्त मात्र, मी पोषमन आहे. तो मिळालेलं ज्ञान तुम्हाला देतोय, ते माझं काही नाही. आज परमेश्वरानंच मला पाठवलंय वेळेवढ्यात आणि मी सांगावं बस माझं काम संपलं. तुम्ही मला लक्षात ठेवू नका, पण मी काय सांगते ते विसरू नका. माझ्या नावाची गरज नाही, पण हे ज्ञान, ही माहिती ही तुमच्यासाठी बहुमूल्य आहे. आणि मी दावा करतो की कोणाची हिंमत नाही एवढं मी सांगायची, कारण प्रत्येकजण पैशामध्ये बांधलेला आहे. मला काय पैसे मिळवायचे नाही, मला भरपूर दिले भगवंताने. तुमच्या रानातल्या उत्पन्नात मला काय नको चौथाई आणि कसलंच काय नको. जेव्हा हा अभ्यास जेव्हा चालू केला तेव्हा हे पहिल्यांदा आम्हाला कळालं की माझा शेतकरी हा अनेक महत्त्वाच्या गोष्टीपासून अनभिज्ञ आहे. तो साक्षरता नाही आहे, त्याला शिकवलेलं नाही, त्याला सांगितलेलं नाही. टेक्निकल गोष्टी, शास्त्रीय गोष्टी तुम्हाला सांगितलेलंच नाहीत लोकांनी, कारण तुमच्याकडचे सगळे पैसे पहिला ओढून घ्यायचे आणि तुम्हाला अडचणीत ठेवायचं आहे. कारण जर तुम्ही शहाणा झाला, तुम्ही व्यवस्थित शेती करायला लागला, तुम्ही पैसे मिळवायला लागला, तर समाजातील एका वर्गाला ते नको आहे. शेतकरी नेहमी अडचणीच राहायला पाहिजे, अशी व्यवस्था आहे.
मग आमच्यासारख्या बिना शेतातल्या माणसाला येऊन हे सगळं सांगायला लागतं. जेव्हा आम्ही हा अभ्यास चालू केला तेव्हा या खतासंदर्भात आम्ही काही माहिती घेतली, इंटरनेटवर घेतली, काही शासकीय अधिकाऱ्यांनी मला खूप सुंदर नोट्स दिल्या, माहिती ह्याचा अभ्यास कर म्हणून सांगितलं. तेव्हा हा प्रश्न माझ्या डोळ्यासमोर आला, 18-10 मध्ये 46 NPK आणि उरलेलं काय आहे मला सुद्धा सापडेना. ते दुकानात गेला मला हाकलून घातला डायरेक्ट, हट पटेल तुला हाकलून घातले मला. आणि मग मला दिल्लीमध्ये एक प्रशासकीय अधिकारी IAS ऑफिसर माझे मित्र आहेत, आता ते PMO मध्ये आहेत, माझे चांगले मित्र महाराष्ट्राला कॅडर्स आहेत ते. त्यांनी मला एक विचारांची दिशा दिली. हे अभ्यास करत असताना त्यांनी एक सोपी गोष्ट मला सांगितली. ते म्हणाले की जे पेट्रोकेमिकल कंपन्या आहेत त्या कंपन्यांचं वेस्टेज आणि त्यांची प्रोसेस याचा अभ्यास कर, तुला भरपूर गोष्टी सापडणार आहेत. आणि आम्ही त्याचा अभ्यास चालू केला. जे खनिज तेल जमिनीतून काढून त्याचं पेट्रोल तयार होते, डिझेल तयार होते, रॉकेल तयार होते, इथे काय थिनर तयार होते, विविध प्रकारचं रसायन, तुमचे ग्रीस, ऑइल सगळं ते पेट्रोकेमिकल जमिनीतून काढलेल्या तेलापासून तयार होतात. त्याचं ते विघटन केलं जातं. पॉलिप्रॉपिलीन हे प्लास्टिक जे आहे, आपण पाण्यात पाणी पितोय, खुर्च्या घरातलं प्लास्टिक हे पॉलिप्रॉपिलीनचं बाय प्रोडक्ट आहे. थर्माकोल त्याच्यावर आता बंदी घातली आहे, ते सुद्धा त्या खनिज तेलातच प्रॉडक्ट आहे. डांबर सगळ्यात शेवटी एक आलं डांबर, आपण रस्त्याचे डांबरे आहेत ना, ते सुद्धा तुमचं खनिज तेलातून आलेलं आहे ते. मग आम्ही हा विचार केला की पेट्रोलचे 4 प्रकार आहेत, डिझेलचे 3 प्रकार आहेत, रॉकेल आता बंद झालं, वेगवेगळे थिनर, लुब्रिकंट, ऑइल, ग्रीस, रंगाचं ऑइल, हे सगळं खाली आल्यावर काहीतरी कचरा होणार ना त्यांचा. कारण कुठल्याही मॅन्युफॅक्चरिंगमध्ये एखादी गोष्ट तयार करत असताना कच्च्या मालापासून पक्का माल जेव्हा तयार करतात तेव्हा त्यातील थोडं तरी एक वेस्टेज, कचरा, खराब हे राहतच. तुमच्या घरामध्ये सुतार जरी आला, 4 रंगा मारला तरी कचरा पडतो ना. फॅब्रिकेटर आला, काय वेल्डिंग करताय, थोडं तुकडे पडणारच ना काही. तुम्ही गिरणीमध्ये जाता, माझ्या माता बहिणी गिरणीमध्ये दळायला जातात, कचरा पडतो की कोंडा पडतोच. तसं ह्या पेट्रोकेमिकल कंपन्यांच्या मध्ये कचरा कुठं आहे? नाही आहे कचरा. सगळ्यात मोठी पेट्रोल कंपनी जामनगर, रिलायन्सची, तिकडे माझे मित्र चांगले केमिकल इंजिनियर्स आहेत, पण नाही आहे इकडे, डंपेरच नाही म्हटले. दुसरं म्हणजे इथं अलिबाग जवळ SR ऑइल मोठी, तिथं आपले संबंध होतो, तिथं बघेल घेत काय बांधलं. ठीक आहे, आम्हाला त्या पेट्रोकेमिकल कंपन्यांचा कचरा सापडायला तयार नाही आणि माहीत मिळाला पण नाही. 1-2 वर्ष आम्ही आमच्या पद्धतीने उद्योग सोडून दिले विषय, माझ्या डोक्याला पण ते गेलो. पण कसं असतं माहिती आहे काय, प्रामाणिक कामाला, तुमच्या भावनेला ईश्वरी साथ नेहमी असते माऊली. आणि मला ह्या प्रवासामध्ये भगवंत मला दररोज दर्शन देतो, दररोज. मी नतमस्तक आहे महाराजांच्या समोर, कारण दररोज मला परमेश्वर पुन्हा ना कोणाच्या रूपामध्ये येऊन दर्शन देतो. मला कळतंच, मला जी गोष्ट पाहिजे कळतं, आणि तो दर्शन कुठल्या रूपात देतो. आज तुमच्यासारखे जे गोरगरीब शेतकरी आहे, जे कष्टकरी प्रामाणिक शेतकरी आहे, मी माझी माऊली तुमच्यातच बघतो. त्यासाठी मला काय पंढरपूरला जायची गरज नाही, म्हणजे जायचंच नसतं मला. तो तुमच्या आसपासच आहे आणि तुमच्यासाठी आहे तो. आपण वेळेसाठी तिकडे जातोय, एकादशी करून एवढं खायचं बघत तिकडे जायचं वारे, तो तुमच्या जवळ आहे, तुमच्या रानात आहे, आपल्याला कळत नाही आहे तो कुठं आहे. आणि तो तुमच्यासाठी थांबलेला आहे, मला दररोज भेटतो. असाच एक दिवस मध्य प्रदेशमध्ये असताना असाच कार्यक्रम होता, इंदोर जवळ खेड होतं, आणि कार्यक्रम 2 शेतकरी होते. भाषा इथली हिंदी आहे पूर्ण. आणि मी असं गाडीला माझ्या इनोव्हा टेकून घातलेलो, पाणी पित होतो. आणि सगळे कार्यक्रम झाले, शेतकरी गेले, फोटो त्यांचे काढले आणि गेले शेतकरी सगळे. आणि माझ्याबरोबर सहकारी होते माझे, चहा प्यायचा नाही घ्यायचं. तेवढ्या त्या गावामध्ये अत्यंत ग्रामीण असंच उच्चार. अचानक एक खेडवळ शेतकरी तिकडनं आला आणि म्हणाला, साहब आप ये चीज ढूंढ रहे हैं क्या? म्हणजे ही कचरा कुठं आहे ओळखा लागला क्या? म्हटलं आप वो केमिकल का कचरा ढूंढ रहे हैं क्या? म्हटलं साहब तुमको कैसे पता? नहीं पता, आप ढूंढ रहे ना. छोड़ म्हटलं, मैं हो गया बहुत, मेरा दिमाग खराब हो गया, छोड़ दिया मैं. तुम्हाला पटणार नाही माऊली, ही सत्य घटना.
त्या खेडेगावातल्या अशिक्षित माणसांना मध्य प्रदेशमधल्या ज्यासाठी 2 वर्ष मी पळापळ केली त्याचं उत्तर त्या वेड्या माणसानं देऊन आता जरा देऊन गेला मला. असं गरगरा लागलं मला 2 मिनिट म्हणून हे काय त्याला पाया पडायचं होतं अक्षरशः मला. ते परमेश्वरानं त्या तोंडातून बोलून गेला. तर तो मला काय सांगितलं मौली त्यानं, साहब जो आप ढूंढ रहे हैं केमिकल कंपन्यांचा जो कचरा जो वेस्टेज तुम्ही शोधताय डंप यार्ड तुम्ही जे शोधताय ना ते कुठं आहे माहिती आहे का. जसं उत्तर त्या भाबड्यानं दिलं मला, तुमच्या शेतात आहे. केमिकल कंपन्यांचा कचरा इतकी वर्ष तुमच्या शेतात पैसे देऊन टाकायला तुम्ही आणून. त्याला शास्त्रीय गोड भाषेत म्हणतात फिलर. अभ्यासक्रमात आहे फिलर म्हणतात त्याला. सर्च मारून बघा मी काय काय सांगणार होते. आणि जरा खोदून विचारलं तर काय सांगायला ते शानपणा झुंबीपणा ऐकला नाही. फिलर घातल्याशिवाय खताची गोळी तयार होत नाही म्हणे असले शास्त्रज्ञ. असं काय नाही आहे माऊली. आम्ही खंदून काढले सगळंच. ते डॉक्युमेंटरी एव्हिडन्स माझ्याकडे आहेत सगळे. केमिकल एव्हिडन्स आहेत माझ्याकडे. शास्त्रज्ञ लोकांचं कामं करतात लोक भरपूर. अनेक रिटायर्ड शासकीय लोक आमच्याकडून मिशन वर्किंगमध्ये आम्ही सेवा व्हायचं आहे. आमचं कुटुंब आहे हो सगळं. आजपासून तुम्ही पण आमच्या कुटुंबात. आपण सगळे एक आहे. वसुधैव कुटुंबकम लक्षात ठेवायचं. जातपात वगैरे काय नाही आहे जगात. ती नाही त्या लोकांनी आणली. तुम्ही आणि मी एकाच माऊलीची लेकरं आहे. आपण एकच कुटुंब आहे. तुमच्या माझ्या अडचणीला आपणच उभारायचं असतं एकमेक. तर आपण ह्यातनं बाहेर पडणार. तुझं माझं करत बसला की नाही संपलं बघा सगळं. फिलर त्याच्यामध्ये आहे. फिलर म्हणजे ह्या केमिकल कंपन्यांचं वेस्टेज. 18-10 मध्ये 46 NPK आहे. 54 फिलर. फिलर म्हणजे ह्या कंपन्यांचा कचरा डांबरापेक्षा खालचा. आता मला तुम्ही सगळेजण सांगा, उद्या तुमच्या इथल्या कोणाला शिंदे माझ्या ओळखीचे आहे. उद्या शिंदेचं 1.5 एकर रान आहे. आपण असं करूया की मी आज गावात मुक्कामला थांबलो होतो जवळगाव तुमच्या. उद्या सकाळी उठून आपण गेली शिंदेच्या रानात जाऊया. 100 बॅरल डांबरा आणूया. डांबर बॅरल लागते ना. आणि शिंदेच्या रानात उठून टाकूया बॅरल सगळे. सकाळी जाऊ उद्या सकाळ जाऊ उद्या सगळे. आणि बॅरल सगळे डांबराची ओतूया शिंदेच्या रानात. तुम्ही विचार करा, जमिनीवर डांबर ओतल्यानंतर जमिनीची अवस्था कशासाठी होणार. काय होईल जमिनीचं त्या. मग आता काय झालंय कळलं काय. आज आपण तुमचा मऊ जमीन आता झाला दगड भरणार एवढा की इतकी वर्ष जे घातलाय की नाही त्याच्यामुळे ते घट झाले. त्यामुळे दगड झालाय. म्हणून 2 मस्त बैल नांगरायचं रान आज 50-60 HP ट्रॅक्टर घातला तरी नांगर होत नाही. त्याचं कारण हे आहे लक्षात घ्या माऊली. आणि आज तसलं घाणेरड्या गोष्टी ज्या अनैसर्गिक गोष्टी जमिनीत गेल्यावर तुमच्या पोटामध्ये काय जात आहे. डांबर खाल्यात वाढते की 2 चमचे. काय होईल तुमच्या बॉडीचं तेच झालंय. आता तुमचं 1000-1500 लोकसंख्येचं गाव आहे ना हे. म्हणजे 400-500 उमरा असेल गावाला. मग 400-500 घरं असणार तुमची. तुम्ही सगळे वयोवृद्ध आहात. तुम्ही मला सांगा तुमच्या लहानपणी तुमच्या ह्या 400-500 घरांच्या मध्ये एक तरी घर असं होतं काय हो ज्या घरामध्ये डायबेटीस ब्लड गोळी होती. कोण खात होतो गोळ्या. आता एक तरी घर आहे काय बिन गोळीचं. काय घर सांगा मला. कुठनं आलं आहे डायबेटीस. कुठनं आलं ब्लड प्रेशर. आपल्या कर्मानं आणलाय आपण. ज्या पद्धतीनं रसायन जमिनीत मारले की नाही हेच म्हणतो वारंवार मी कर्माचे फळे. आपण जे चूक केलेली आहे ती पहिल्यांदा आपल्याला भोगावी लागते. रोगराई आजाराच्या निमित्तानं तुमच्या घरामध्ये ऑलरेडी आजार आलेले आहेत म्हणून. आज भारतामध्ये अतिशय विचित्र आजार पसरत आहेत ज्यांची नावं सुद्धा आपल्याला माहिती नव्हती. सोयरेसिस हा आजार माहिती होता. व्हेरिकोव्हेन्स आजार माहिती होता. थायरॉइड आजार माहिती होता. कुठनं आले आजार आहे आपण आणले बोलून त्या खतांच्या माध्यमातून. आपल्या कर्माची फळं आहेत. आपल्या हातानं आपण हे आजार पसरवले आणि पहिल्यांदा स्वतःचे गावातील आणि समाजाचं आरोग्य बिघडवलं. आपण प्रत्येकाच्या आरोग्याशी खेळतोय माऊली. अत्यंत चुकीचं आहे. व्यवहारिक सुद्धा आणि आध्यात्मिक सुद्धा.
आज जमिनीचं उत्पादन तुमच्या कमी आलं आणि ज्या पद्धतीचं बियाणं आपण वापरतोय, आज हायब्रिड बियाणं आहे, आज बीटी बियाणं आहे, याचा अर्थ तुम्हाला माहिती आहे? त्या बियाणामध्ये जनुकीय बदल केले, त्याचा DNA चेंज केला आहे भरपूर उत्पन्न यावं म्हणून. सर बरोबर आहे ना? पण त्याचे घातक परिणाम तुम्हाला माहिती आहे? जेव्हा त्याचे जनुकीय बदल केले म्हणजे बियाणांचं मूळ संरचना बदलली शास्त्रीय भाषेमध्ये. आजकाल तुम्ही जे कडधान्य खाता आहात, जी फळभाज्या खाताय, फळं खाताय, त्यांच्या चवी पहिल्यासारख्या आहेत? सांगा जरा मला. फ्लॉवर, कोबी बिबी काय येते? कापूस आहे का काय येते? आज वांगी बिंगी बटाट्याला तरीच तुम्ही साधी गोष्ट, मिरची तिखट आहे का आपल्याला? माझ्या माता भगिनी आजी मला सांग जरा, मिरची तिखट आहे का ग? आज ठेचा खरडा तिखट होतोय? कसलं मग आहे? तर पोरांचं सांगायला जर अरे मिरची तिखट होती आहे की आमच्याकडे, आता बटाटे बरोबर 4-4 मिरच्या खातात. तुझ्याकडे एक तरी मिरची खाली येत होती काय? एक खाली मिरची की पळायचं घेऊन फास्टा. गमतीची गोष्ट सोडा, पण आज थोड्या दिवसानं सांगावं लागेल की मिरची तिखट असते. माझ्या माता भगिनी जेव्हा खरडा आणि ठेचा करत होत्या की त्यांना विचारा, त्यांनी तव्यावर तेलामध्ये मिरची टाकल्यावर जो ठसका येत होता तो फक्त तिला नव्हे तर घराच्या आसपास 4 घरामध्ये कळायचं आता मी मिरची ठेचा करावी. आणि आज तर ती ठेचा करत असेल, खरडा करत असेल तर तिला स्वतःला ठसका येत नाही, बाकीचं लांब जायचं बाजू आहे की नाही? हे समजून घ्या तुम्ही. सगळं बदललंय, सगळ्या चवी बदललंय, त्यातील मूळ गुण संपवले. असलं उत्पन्न खाऊन काय होणार आहे तुमचं माझं? तेच व्हायला लागलं तुमचं माझं. आणि आत्ताची बियाणं जी तुम्ही पाकिटातनं आणताय, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे ना, बियाणं पेरून ज्या पद्धतीचं तुमचं पीक येतंय ते आलेल्या पिकामध्ये पुढच्या वर्षी बियाणं करता येतं का? म्हणजे ते बियाणं कसलं आहे? शब्द माहिती आहे ना त्याचा? कसलं बियाणं आहे ते? तर सांगा बघू कोण मला. जे बियाणं उगवतच नाही त्याला काय म्हणतात? नपुसंग बियाणं आहे. लाजायचं नाही, धाडसान बोलायचं. नपुसंग बियाणं आहे. नपुसंग अन्न खाल्ल्यानंतर आपण कसे होणार? झालेलो आहे. शासकीय आकडेवारी आहे. आज माझ्या माता भगिनी आहे, स्पष्टपणे सांगतो, तुम्ही पण सगळेजण ऐकून घ्या. सध्या भारतामध्ये सगळ्यात मोठा आजार हा स्त्रीवंध्यत्व आहे, इनफर्टिलिटी. IVF दवाखाने मिळाले की नाही? आधी होते दवाखाने, आता काय आलं दवाखाने? हे असं घाणेरडं खाऊन. सगळ्यात मोठा भारतासमोरचा प्रश्न आरोग्याचा. नवीन तरुण जोडप्यांना तुम्ही सगळेजण निरीक्षण करा, अभ्यास करा. आपलं घर, नातेवाईक, गल्ली, गाव, पै पाहुणे गेल्या 3-4-5 वर्षामध्ये ज्यांची लग्न झालेले आहेत त्यांना नैसर्गिकरित्या बाळ होत आहेत का? काय डॉक्टरकडे जायला लागतंय? IVF कडे गेलं, हार्मोनल चेंजेसची इंजेक्शन घ्यायला लागतात नवरा बायकोला 2 वर्ष. 8 ते 10 लाख रुपये खर्च, म्हणजे 1.5 लाख रुपये देऊन पैसे बाळ आणायचे इकत आपण, बरोबर नाही? आणि त्या पोरांची तब्येत, हार्मोनल चेंजेस म्हणजे काय? स्टेरॉइडचे इंजेक्शन. पोरं सपली ती तुमची. कृत्रिमरित्या तुम्हाला बाळ होण्यासाठी ही औषध देतात. म्हणजे तुमच्या शरीरामध्ये बाळ होण्यासाठी ज्या पद्धतीच्या नैसर्गिक गोष्टी होत्या त्या ह्या विषारी घाणेरड्या अन्नामुळे संपलेल्या आहेत. हे विसरू नका. हे पण आपलंच कर्तृत्व आहे. हा भारतासमोरचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आता सुरू आहे. सेंट्रल गव्हर्नमेंटने याच्यावर रिसर्च पेपर काढला आहे. फक्त या खत कंपन्यांनी, डॉक्टरचे लॉबी जे आहे ना फार्मास्युटिकलची, यांच्या दबावामुळे तो पेपरला आलेला नाही. त्याची कॉपी माझ्याकडे आहे, मी आणली होती. मला भगवंतानं माझ्याकडे पोचवलीच आहे आणि ठासून बोलतो मी याच्यावर. चूक ते चूकच लक्षात ठेवा. कारण ही गोष्ट काय आपण अभिमानानं नाही सांगू शकत. आपल्या पोराबाळांचं आरोग्य धोक्यात आणलं ना आपण. 2 दिवसापूर्वी नारायणगावला शेतकरी पोरगा असा समोर रडलाय माझ्या. असं तरुण पोरगं होतं, 6 वर्षाने बाळ होईना त्याला, आणि मी हे बोलातो असं रडलं समोर बसून. मला म्हणा साहेब तुम्ही सांगायला ते मी बोलावे म्हटलं.
मला बाळच नाही रडायलाच लागला. म्हटलं मला बाळ, म्हटलं मला माहिती आहे तुझं. आज आपले तरुण शेतकऱ्यांच्या पत्नी, त्यांच्या माता बहिणी, एवढ्या लोकांना अडचणी सुरू झाल्या आहे सगळ्या. आणि कशासाठी हो आपण करतोय? दांडगं भरपूर उत्पन्न यायसाठी. आलंय उत्पन्न, बोगलाला उत्पन्न पण येत नाही, जमिनी पण बाद, आजार पण बोलून घेतले. कसलं दुष्टचक्र आहे हे सगळं. आणि थांबवायचं कधी? आणि कुणी? तुमच्या बेलोडे गावात बाहेर न कोणी करणार नाही ते. मी येऊन तुम्हाला सांगून जाईन. शेती तुम्हालाच करायची आहे मित्रांनो. तुम्ही तुमच्या विचारांच्या मध्ये पहिल्यांदा बदल घडवायला पाहिजे. पैसे मिळतात, उत्पन्न येते, काळजी करू नका त्याची. भगवंत आहे, बघणार आहे तो. त्याला स्मरून या गोष्टी करायच्या असतात. आपण नको त्या मार्गाला जाऊन आपण अपरिमित हानी आपली स्वतःच्या तब्येतीची, जमिनीची सगळ्याची करून घेतली आहे. आणि हे घसरत घसरत जाणार आहे कुठं आता. वेळीच जागं झालं पाहिजे आपण. तुम्हा सगळ्यांना माझी अक्षरशः हात जोडून विनंती आहे, रसायन वापरायचं थांबवा. आत्ताच साहेबांनी सांगितलं पंजाबराव सरकारला लागलं, सरकारला कळलेलं आहे ते सगळं, लागलेलं नाही मागं. ते सरकारच्या पद्धतीने करणार. साहेब लोक तुमच्या दारामध्ये येणार, त्यांना रिस्पेक्ट द्या, सन्मान द्या, त्यांनी सांगतात ते ऐका, त्या स्कीम राबवा. पहिल्यांदा रसायन बंद करा, शेत चांगलं करा. आणि आमच्यासारखी माणसं भरपूर आहेत, मी एकटा नाही. मला तुम्ही 50 वेळा तुमच्या गावात बोला, मी 50 वेळा येतो, माझी चिंता करू नका. पण पहिल्यांदा शेती नैसर्गिक करा. ती कशी करायची ह्या सगळ्याचं मोफत ज्ञान देतो मी तुम्हाला, मोफत. आज तुमच्या वाईट शेतकरी आता माझी ओळख नाही, ऑलरेडी आले, जे आमच्यावर 1.5 वर्षभर काम करत आहेत. ते पण 2 वाक्य तुम्हाला नंतर सांगतील. त्यांचं ऐका, केवढी सोपी शेती आहे, केवढी कमी खर्चाची आहे, आणि उत्पन्न कसं काढलं तोच माणूस सांगायला मला एवढं आलं तेवढं आलं येतेच ते. पहिल्यांदा डोक्यातला गैरसमज काढा की खत टाकलं नाही तर शेतात काही येत नाही, हे पहिला काढा. हे चुकीचं आहे. खताचा आणि तुमच्या उत्पन्नाचा काहीही संबंध नाही. हे शास्त्र आहे. कारण तुमचे वाडवडील शेती करत होते तेव्हा खत होती. साहेबांनी सांगितलं 1966च्या आधी खतं होती, तेव्हा कसं काय उत्पन्न येत होतं. त्यामुळे ते डोक्यात काढा पहिला. आता तुम्ही जे डोंगराळ प्रदेशात आहे त्या तुम्ही मला सांगा, तिकडे वर जे राहणार झाडं आहे त्यांना फवारणी कोण करते हो? त्याची भांगडी कोणी करतात कोण? त्याला खतं देतं काय? कीटकनाशक कसं काय द्यायला लागलंय? आपल्या रानात काय झाडावर येते, खत घातल्याशिवाय येत नाही. सांगितलं कोण तुम्हाला पहिला? अहो तुम्ही तर जंगल भागात आहे, समोर आहे तुमच्या परमेश्वर समोरच आहे, हे कसं काय येत आहे? त्याला कधी तुम्ही बघितलाय? जंगलात कधी कीड आले बघितलाय? आले कीड, कुठला रोग आलाय? येऊ शकत नाही मावळे, येऊ शकत नाही. आता तुम्हाला आध्यात्मिक सांगतो, भगवंतानं ही चराचर सृष्टी जी निर्माण केली आहे ना, ह्या सृष्टीमध्ये भगवंतानं तयार केलेल्या प्रत्येक जीवजंतूला जगण्यासाठी, खाण्यासाठी, जिवंत राहण्यासाठी एक जैविक साखळी आहे. आणि ही जी काही सृष्टी आहे तुमच्या माझ्या सकट, ही एका गोष्टीवर बांधली गेलेली आहे. संस्कृतमध्ये त्याला म्हणतात जीवो जीवस्य जीवनम. याचा अर्थ एक जीव दुसऱ्या जीवावर अवलंबून आहे अशी या सृष्टीची रचना आहे. त्याला जिओलॉजिकल सायकल म्हणतात. प्रत्येक जीव दुसऱ्या जीवावर अवलंबून आहे. फक्त माणूस की नाही, शिकला आणि पैसा आल्यानंतर अहंकार आला आणि माणसाची भगवंतावरची, निसर्गावरची निष्ठा, प्रेम, विश्वास राहिला नाही. तुम्ही किती पण सांगा मला, मी वारीला जातोय, एकादशी करतोय, भजन करतोय, पण तुमची भगवंतावर 100% विश्वास नाही. मी छाती ठोक तुम्हाला सांगतो. आणि तो जर असेल तर तुम्ही कुठल्याही व्यावहारिक गोष्टीला घाबरणार नाही. तो आहे की म्हणणार बघतोय दिसतो. तुम्ही मला सांगा, माणूस सोडून कुठला प्राणी, कुठला पशुपक्षी असा आहे ज्याला उद्या मी काय खाणार याची चिंता आहे? हाय का कोण? कणकीमध्ये भरून ठेवते काय डब्यात महिन्याचं रेशन? चिमणी आणून ठेवते काय रेशन? पोपट, साळुंकी, घार, बीड काय कोण आणून ठेवते काय? रानडुकर वगैरे, गवेरेडे काय तुमचे प्राणी असतील ते उद्या काय खायचं म्हणून आणून ठेवतात काय? निसर्ग व्यवस्थेवर त्यांचा विश्वास आहे. कारण उद्या काय खायला मिळणार
याची व्यवस्था भगवंतानं केलेली आहे. तुमची माझी पण केलेली आहे. तुमचा माझा विश्वास नाही परमेश्वरावर. उगाच जाऊन पाया पडावायचं तिथे बसून काय नाही. आणि तो जर असता भीत नाही कोण. मग ज्याचं तो आहे त्याच्यावर विश्वास आहे की नाही, तो भीत नाही. आज पशुपक्षी सकाळी उठले की त्यांना त्यांचा दाणा मिळतोय की नाही. प्रत्येकाचा घास माऊली त्याने ठेवलेला आहे. अहो साधं सोपं व्यवहाराचं उदाहरण, रस्त्यावर वेडी लोक फिरतात, मनोरुग्ण फिरतात की नाही. कधीतरी मनोरुग्ण माणूस उपाशी मेलाय असं माहिती आहे तुम्हाला. अहो त्या बागड्या विचाराला ज्याला भान नाही आहे, त्या माणसाला भुकेच्या वेळी अन्न देणारा कुणीतरी पाझरलेलं हृदय असते की नाही. जाता म्हणते नाही वडापाव दे, त्याला खाऊ दे, सगळे कोणतरी ते. पाऊस वारा आलं की त्याच्या अंगावर चादर टाकणारा कोणतरी माऊलीच्या रूपामध्ये असतो. ते भगवंताचं रूप आणि ईश्वर त्याला ती बुद्धी देतं, त्याला खायला दे जा, ते घेऊन देते. कुठलाही वेळा माणूस रस्त्यावर उपाशी राहत नाही. हे ईश्वरीय सूत्र आहे. तुम्हाला मला ठेवलं उपाशी, आपल्याला विश्वास नाही त्याच्यावर. वर्षाचं धान्य भरून ठेवतो आपण. जरा पेट्रोल संपलं की नाही, टँक बातमी आली कॅन घेऊन गेली पळत, आणि पेट्रोल नाही मिळाले की मारतात का काय. माणूस प्रचंड स्वार्थी आहे, माणूस प्रचंड अहंकारी आहे. आणि किती जरी म्हटले की नाही वारी बिरी पंढरपूर काय नाही, ते दाखवाय दुसऱ्याचे फक्त. इथं माहिती आहे स्वतःला काय. प्रत्येकाने विचार करायचा. ही सृष्टी भगवंताने निर्माण केली आहे. इथल्या सगळ्या गोष्टी, निसर्ग, तुम्ही मी, शेती, घर दार सगळं त्याचं देण आहे माऊली. आपण त्याला हाक मारायची असते. पण माणसाचा अहंकार एवढा आहे की माणसाच्या डोळ्यावर पैशाचा अहंकाराचा पडदा आहे, विचारांच्यावर पडदा आहे. आपल्याला त्याचा सोयीस्कररित्या विसर पडला आहे. परमेश्वराची आठवण कधी होते तुम्हाला म्हणा, जेव्हा तुम्हाला मला अडचण प्रॉब्लेम येतो तेव्हा. काही नाही नारळ घेतला की पळत आला बघा देवळा, असं झालं बघ झालं का. आणि सगळं सुखाचा आनंदाचा असताना तेव्हा आठवण येते काय हो. तेव्हा मी केलं म्हणतोय सगळं आपण, मी करावं माझ्यामुळे झाले. आणि प्रॉब्लेम आला की काळ घरी वाटेला आपला. चूक आहे माऊली. मी तर उलट म्हणतोय, जेव्हा तुम्ही आनंदात आहे, जेव्हा तुम्ही सुखात आहे, तेव्हा तुम्हाला ह्याची आठवण यायला पाहिजे. का माहिती आहे? कारण ते आनंद, ते सुख त्याच्या आशीर्वादामुळे मिळाले, तुमच्यामुळे नाही. खरं आहे मोठं. अडचणीच्या वेळी माऊलीची आठवण येऊन चालत नाही. जेव्हा चांगलं होतंय तुम्ही आठवा, सगळे मोठे आहात. आज घरामध्ये जेव्हा सण समारंभ असायचे, चांगल्या गोष्टी असायच्या, घरामध्ये एखादी चांगली गोष्टी केली जायची, तेव्हा घरामध्ये आमची म्हातारी काय सांगायची, पहिला देवासमोर वाटी ठेव, सांगायची नाही, मग खातो. कुठलीही गोड पदार्थ घरात केला, नवीन गोष्ट आली, देवासमोर साखर ठेव, मग कारण हे जे काही चांगलं झालंय ते परमेश्वरामुळं झालंय. हे पहिल्यांदा पाया पडते त्या आणि मग खा. ही आपली परंपरा होती. आज आहे काय सगळं आठवत आहे? कधी ठेवले शेवटची वाटी जर सांगा मला. सगळं संपलं, परंपरा सगळी संपली. आणि मी नेहमी म्हणतोय, ज्या पद्धतीचं अन्न तुम्ही खाताय त्या पद्धतीचे विचार आणि आचार तुमचे होतात. खरं का खोटं आहे? तुम्ही सात्विक खाल्लं, चांगलं खाल्लं, मन शांत चांगलं होतंय. पण तुम्ही काहीतरी वेगळं झाली, गडबड झाली, तिखट खाल्लं, घटघट चालू. आणि ह्या विषाच्या आणि रसायनाच्या अन्नामुळं केवढा फरक पडला माणसाच्या समाजात. तुम्हाला माहिती आहे, कुटुंबात माणूस माणसाला ओळखत नाही आहे. माणसाची सहनशीलता संपलेली आहे. राग किती पटकन येतो की नाही. आधी होतं शोषितपणा, सहनशीलता जी माणसामध्ये होती ती आता शिल्लक राहिली आहे का? असलं घाणेरडं विषाचं खाऊन काय होणार माऊली? तुम्ही साधी गोष्ट मला सांगा, गावामध्ये तंटामुक्ती वगैरे काय होतं काय आधी? आता शासनाला तंटामुक्ती करायची वेळ आली समिती, कारण भांडणं आवरणार, मारामारी, डोकं फोडाफोडी एवढ्या तेवढ्यावर सुरूच. याच्या आधी तुमच्या लहानपणी तुमच्याच गावामध्ये अशी प्रतिष्ठित सन्माननीय व्यक्ती असायच्या, असं घराणे एखादं असायचं की त्या लोकांचा आदरयुक्त धाक गावाला असायचा. गावातला प्रत्येक माणूस सांगायचा, नानासनी विचारला, त्यांनी सांगितलं की आमचा कोण काय भांडलं काढलं त्यांच्याकडे चल पहिला, ते नाना ती पोरं असं करायला बघा. त्यांनी सांगितलं की माणसानं नजरेत खाली बसायचं होतं की नाही. आता कुठं आहे? आता आपली स्वतःची पोरं आपल्याला ऐकत नाही.
असं रागाला बघतात काय बोलला तर दुसऱ्याचं लांब राहून देत. म्हणून शासनाला तंटामुक्ती समिती स्थापन करायची वेळ आली. कारण भांडणं आवरणार एकमेकाचा मान सन्मान सोडा ऐकायचं बी माहिती नाही. आजकालची पोरं आपल्या परंपरेमध्ये कोणाच्या पाया पडतात. साधं साधं उदाहरण सांगतो तुम्हाला. तुमच्या माझ्या लहानपणी आपल्याला शिकवलं की नाही बाबा, कुणीही बाहेरची व्यक्ती आली ओळखीची असून दे किंवा नसून दे, आपल्या घरात जो पाहुणा येतोय वाकून पाया पड. ही आपल्या देशाची अतिशय छान कमरा मोडतात आपल्या वाकल्यावर. तुमच्या माझ्या मोडल्या आताची पोरं पाया पडतात काय? तुम्ही म्हणून तर बघा की पाया पड म्हणून कसं मार्केटमध्ये बघून 4 वाक्य उलट बोलतात. हे जे काय मस्ती आली आहे की नाही, ही अन्नातनं आली आहे. मी तुम्हाला गंमत म्हणून सांगत नाही आहे मौली, याच्यावर अभ्यास केला आहे. ज्या पद्धतीचं अनैसर्गिक अन्न आपण खातो आहोत त्या पद्धतीचा अनैसर्गिक विचार आणि आचार आपल्या लोकांचा झालेला आहे. तुम्ही शांतपणे अभ्यास करा. आणि त्याचं सगळं वाईट कर्म आपलं आहे. कारण ते अन्न आपण पिकवते. निसर्गापासून जेवढं तुम्ही लांब गेला तेवढं तुम्ही प्रॉब्लेममध्ये आला. म्हणून आमचं वारंवार सांगणं आहे की निसर्ग आधारित शेती करा, परंपरा आधारित शेती करा. आमची जी संस्था आहे मिशन ऑर्गॅनिक, आम्ही नैसर्गिक आणि पारंपरिक शेती आणि नैसर्गिक आणि पारंपरिक जगणं कसं आहे ते मी लोकांना सांगण्याचा प्रयत्न करतो. ऐकायचं नाही ऐकायचं तुम्ही ठरवा. कारण तुम्ही जर आता ह्यापासून बाजूला नाही गेलात तर पुढचा भविष्यकाळ अत्यंत अवघड आहे. कारण चांगलं अन्न उत्पादन होत नाही आहे. आता विषमुक्त अन्नाला सोन्याची किंमत आहे. 1-2 वर्ष थांबा तुम्ही. आम्ही काही निष्कर्ष काढलेत अभ्यासाचे, त्याच्यामध्ये आम्हाला असं लक्षात आलंय पुढच्या 2 ते 4 वर्षामध्ये ज्यांच्या घरी विषमुक्त अन्नधान्य आहे तो माणूस श्रीमंत, बरं काय, पैसेवाला नाही. ज्याच्याकडे चांगलं उत्पन्न आहे तो श्रीमंत. तुमच्या घराकडे नाही गाड्या घेऊन लोक आली, आम्हाला जरा तुमच्याकडे पाहिजे सोयाबीन, आम्हाला जरा तांदूळ पाहिजे. आत्ता यायला लागलेत लोक, ऑलरेडी येऊन घेऊन लागलेत. पैसेवाल्याच्या पैशाला किंमत नाही. किंमत कोणाला आहे? ज्यांच्याकडे नैसर्गिक पद्धतीनं तयार केलेला शेतीमाल आहे त्याला ह्याच्यापुढे किंमत आहे. जरा दम धरा, तिथंपर्यंत रेटा 2-3 वर्ष व्यवस्थित निसर्गाबरोबर या. मालामाल होऊन जाणार जर तुम्हाला पैसे कमवायचे असतील तर. पण मी कोणाला पैसे कमवा म्हणून सांगतच नाही, कारण मी सुद्धा पैसे कमवत नाही. मी काय सांगतो म्हणजे तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये आनंद आणि समाधान कमवा. पैसे देऊन मिळते का समाधान? आनंद पैसे देऊन कुठे मिळते सांगा मला? ते तुमच्याकडेच आहे. तुमचा विचार थोडासा बदलावा लागतो. आनंद समाधान जवळच आहे. भगवंताला हात द्यायला पाहिजे आपण, कारण भगवंत तुमच्या माझ्यासाठी वाट बघायला थांबलेला असतो. आपण त्याला बोलवतच नाही हो. आपण त्याने प्रॉब्लेम झाला की त्याला हात मारतोय, आधी बघत नाही आपण. साधं तुम्हाला पुराणातलं उदाहरण देतो. तुम्हाला वेळ झाला तर सांगा मला, नाही किंवा तुम्हाला कंटाळा तर सांगा. मी बोलत राहणार, तुमचं काय बाकीच्या व्यवहारिक गोष्टी असतील. पुराणातलं एक छोटंसं उदाहरण सांगतो तुम्हाला, कळेल तुम्हाला जशी गंमत आहे ती. पुराण काळापासून चालत आलेली आहे की आत्ताच्या कलियुगापर्यंत. खूप सोप्या गोष्टी आहेत. महाभारतामधलं वस्त्रहरण हे माहीत नाही असा माणूस नाही भारतात, बरोबर? आपल्या सगळ्यांना लहानपणी गोष्ट सांगितली, चित्र लागलं, आपण सगळ्यांनी ऐकले ते द्रौपदीचं. द्रौपदी म्हणजे रूपगर्भिता, अत्यंत सुंदर, तितकीच अहंकारी. तिला तिच्या सौंदर्याचा अहंकार आणि तिच्या 5 नवऱ्यांचा अहंकार, ताकदीचा. पांडव 5. पण त्या पांडवांनी तिला जुगारात हरवली, बरोबर? आणि 90 प्रसंग महाभारतात घडला तो म्हणजे तिच्या वस्त्रहरणाचा. त्या प्रसंगाचं एक तुम्हाला छोटीशी गोष्ट सांगतो, मग कळेल भगवंताचं कसं तत्व आहे, भगवंताचं सूत्र काय असतं ते. जेव्हा तो नकोसा प्रसंग आला, जेव्हा दुर्योधनानं द्रौपदीच्या साडीला हात घातला, तेव्हा कुठल्याही स्त्रीला आणि कुठल्याही माणसाला अशी स्थिती येऊ नये, कधी देवावर सुद्धा येऊ नये. पण दुर्दैवानं घडली ना. तरी द्रौपदीला तिच्या सौंदर्याचा अहंकार होता. तिला वाटत होतं मला काय कोण काय करणार नाही, कारण मी म्हणजे द्रौपदी 5
पांडवांची मी राणी भेटी काय तिचं मोठं डोक्यात काय हवा होती. पण ते 5 जण थोर पराक्रमी तिचे नवरे हरल्यामुळे अपमानास्पद खाली मान करून बसले होते. त्यांची हिंमत होती मानावर करून बघायची नाही. त्यांचंच कर्म आहे ते. बायकोला कधी कोण ऑफिस होता ते लावून चुकलेले, हरले. हे घडायचं होतं. तिला वाटलं आपल्या नवऱ्याला कोणतरी उठेल, विरोध करेल, तलवार काढेल. कुठलं काय आणि कुठलं काय. अपमाने बसले. तिला वाटलं माझं सौंदर्य माझं हे करणार नाही, फक्त भीती घालते. काय नाही, तिला दुर्योधन आहे हो. त्यानं साडीला हात घातला आणि ज्या क्षणी तिचं वस्त्र हरण सुरू झालं नव्हती त्या क्षणाला तिचं सौंदर्य, तिचं ते 5 काय नवरे डोळे संपलं सगळं. मग ती उरली फक्त स्त्री. स्त्री लज्जा आहे ना, आहे सगळ्यांसमोर दरबारात. अहो कसा आहे ते प्रसंग. मग ज्या क्षणी जर तो अहंकार संपला, नवऱ्यांच्या ताकदी संपल्या आणि जेव्हा ती फक्त सामान्य स्त्री उरली असं तिच्या लक्षात आलं, तेव्हा तिनं स्त्री लज्जे खातर तिनं तिचे 2 हात छातीशी धरले. हा फोटो बघितला आहे सगळ्यांनी, पुराणामध्ये आहे बघा फोटो. तिनं हात धरलेला आहे, तो साडी ओढते. हे चित्र आपण बघितले सगळ्यांनी. ती लज्जा आहे, ते धरलं तिनं एकदम. अरे आता चुकलं. आणि जेव्हा दुर्योधन ओढायला लागला, अहो तो शूरवीर दुर्योधन, तिच्या ताकदीपुढे हिचे 2 हात थांबणार आहेत का. आणि मग एक क्षण असा आला की सगळं संपलं. आता सगळ्यांसमोर अपमानित होणार हा क्षण जेव्हा आला, तेव्हा द्रौपदीनं छातीशी धरलेले 2 हात सोडले आणि हात वर केले आणि काय म्हणाली, हे कृष्णा म्हणाले की नाही. कृष्णाला आवाहन केलं हृदयापासून, मनापासून. त्या क्षणाला माऊली, त्या क्षणाला कृष्ण आला आणि ती साडी संपून दिली नाही. माऊलीची लज्जा वाचली. ह्याच्या पुढे जाऊन द्रौपदी काय म्हणाली कृष्णाला, अरे तू इथंच होतास, मग आला का नाहीस. तू एवढं सगळं बघत होतास, एवढं सगळं घडतंय, मग तू का आला नाहीस. कृष्णानं हसत तिला उत्तर दिलं, अगं मी इथंच होतो, हे सगळं बघत होतो, पण तू मला बोलवलंच तरी काय, हात तरी मारलीस मला. कारण तुला अहंकार होता सौंदर्याचा, तुला अहंकार होता तुझ्या नवऱ्याच्या ताकदीचा. तुला काय वाटत होतं तुझ्या सौंदर्य ताकदीनं आपल्या हातात काय नाही, तिकडं आहे सगळं. ज्या क्षणाला तो अहंकार घडला तेव्हा तिनं भगवंताला आर्त स्वरूपात हाक मारली. भगवंत आला आणि तिला वाचवलं. तसंच माऊली तुमचा आमचा आहे. तुमच्या आमच्यासाठी माऊली वाटच बघाले, हाक कधी मारताय. तुम्ही हाकच मारणं झालाय ते येईल कसं, कळलं. तो इथंच आहे, तुमच्या रानात बसलाय. तुम्ही कधी त्याला बोलवाय. अजून तुमच्या अंगात अहंकार उठला, मी रान करतो, मला सगळं येतं. आपल्याला काय येत नाही. तुम्ही काय केलं ते पराक्रम दिसा लागलं राहणार, ते काय सांगायची गरज नाही. कोणी अपमान मानून नका, हसत खेळत बोलावं. आपण काय करायचं ते केलेलं आहे. आता भगवंतच करणार काय ते. पहिल्यांदा मीपणाचा अहंकार प्रत्येकानं माझ्या सकट सोडावा लागतो. ज्या वेळेला तुमचा मी संपला त्या क्षणाला तो आला, हे विसरू नका. तुमचा अहंकार संपला की तो येतो. मला तो दररोज दर्शन देतो. मला दररोज तो सांगतो, जा लोकांच्याकडे पळ पाहिला, त्यांना सांग आणि अडचणी सोडलं त्यांच्या. आणि मला याच्यामध्ये प्रचंड आनंद समाधान मिळतं. म्हणून मी म्हणतो की मी पैसे मिळवत नाही, मी आनंद समाधान मिळवतोय तुमच्याबरोबर काम करून, तुमच्या रानात काम करून. त्यातून मला काय मिळणार आहे. मी काय तुमच्या रानात डबल झालं चौथाही मारलं, त्या माणसाला मी बघायला पण नाही. आत्ता सांगायला शेंगा घापोती झालाय. मला नाव मी माहिती नाही, वाईट नको आल्या. पण ज्या आनंदानं समाधानानं तो माणूस मला सांगत होता, बास माझ्यासाठी माझी माऊली आज ही आहे. कारण त्यानं त्यांच्या शेतामध्ये नैसर्गिक पद्धतीनं शेत केलं, भरून उत्पन्न आलंय बिना खताचं. समोर आहे माणूस, मला पण माहिती नाही कसा आला ते. साधं सोपं आहे, आपण अवघड करून ठेवलंय. नको तो मुका घ्यायला जाऊन लाभ बसलेली आहे आपल्याला. जमिनी बाद करून ठेवल्या, तब्येती बाद करून ठेवले, बियाणं संपवले. आज शासनाच्या लोकांना अहोरात्र पाडायला लागले तुमच्यासाठी.
कारण काय होतं आपल्याकडे काय जबरदस्त मानसिक कॅन्सर काय आहे माहिती आहे काय पण झालं की नाही शासनाला शिवाय शासन मदत करत ते असं करत असं नाही माऊली. दोषारोप दुसऱ्यावर देऊन चालत नाही. आपलं कर्म आपण. आणि मी नेहमी म्हणतो आज शासकीय अधिकाऱ्यांच्या समोर प्रामाणिकपणे धाडसानं सांगतो मी माझ्या प्रत्येक क्षेत्रात सांगितलंय कुणाचीही मदत घ्यायची नाही. मनगटात दम आहे की नाही आपल्या छातीत धाडस आहे का नाही आपल्या ताकदीनं करायचं. मनानं अपंग व्हायचं नाही. हिची मदत येईल त्याची मदत येईल हे फुकट मिळेल ते व्याज माफ होईल असलं काय नसतंय. माझा शक्ती असला याचा पैसा नाही. खंबीर उभारून कामं केल्यात आम्ही. एका वर्षात तुम्ही कर्जमुक्त होत आहे. कर्ज कुठल्या बोलाला तुम्ही जर व्यवस्थित नियोजन केलं शांत डोक्यानं नैसर्गिक शेती केली तुम्हाला सोसायटीचं कर्ज घ्यावं लागत नाही. जमिनीमध्ये खतच घालायचं नाही तर सोयाबीन खत आणायचं म्हणतात. कळलं मला. चिमूट भरणी खत घालायचं नाही ना मला. डीएपी नाही युरिया नाही लागवड नाही काहीही नाही. कुठलंही तणनाशक मारायचं नाही. कुठल्याही रासायनिक फवारण्या करायच्या नाहीत आणि डबल उत्पन्न काढायचं. समोर माणूस सांगेल तुम्हाला. मी काय त्याला बोलवलं नाही दुसऱ्याला त्यांना देऊ की 2 मिनिटं बोलायची संधी मला तुमची. माहितीच नाही म्हणजे तिने आधार मला सांगितलं. असे आमचे खंबीर शेतकरी भारतामध्ये 3.5 लाख आहेत. प्रत्येकानं मस्त उत्पन्न काढलंय सुखा समाधानात आहे. आणि माझ्यासाठी आनंदाची गोष्ट म्हणजे जी तरुण पिढी शेताकडे यायला तयार नाही आहे किंवा आज तुमच्यासारखे अनुभवी शेतकरी आपल्या घरातल्या पोराबाळांना सांगतात तू रानाकडे येऊ नकोस तिकडे जा आमचं झालंय थोडं पास तू आणि तरी पडलो. तर आता आमचे शेतकरी पोरांना बोलून घ्यायला लागले. आता हे म्हणतात तुझ्या पगारापेक्षा रानात पैसे मिळतात. आणि आम्ही हे लोकांना दाखवले काढून पगारापेक्षा जास्त पैसे रानात आहेत. तुमच्याकडे 1.5-2 एकर रान असणं म्हणजे तुम्ही करोडपती आहे का. फक्त शांत पद्धतीनं पिकांचं नियोजन करायचं. खोळ्यासारखा ऊस करायला जायचं नाही. ऊस तुम्ही किती 14-18 महिने अडसारी असतोय का आमच्याकडे ऊसच नाही. बरं झालं सुखी आहे तुम्ही. नादाला लागू नका रे. सगळ्यात घाणेरडं राजकीय पीक आहे. 12-14 महिने राबायचं दर किती मिळणार तुम्हाला 3 रुपये किलो. गावामध्ये माता माऊली गावात 3 रुपये किलो काय मिळते मीठ किती रुपये किलो आहे 10 रुपये. आणि खुडी माणसं 14 महिने राबतात 3 रुपयासाठी. शाळेत काय बघा सांगा तुम्ही चला 14 महिने राबायचं आणि 3 रुपये किलो. ते मी उसाच्या तोडीला काय काय द्यायला लागतं दिसणे माहिती आहे म्हणून एंट्रा पेंट्रा कार्यक्रम दिलं कशी यायच्या त्याच्या हातपाय पडायचे काय उरते कुठं काय मला उरते तुम्हाला उरते उसत का म्हणजे जे असतील ते. अहो त्या 12-14 महिन्यामध्ये 3 उत्पन्न घेताय तुम्ही 3 आळशी पीक आहे होते. राजकारणी लोकांना पोरं पाहिजे पाठवून फिरायला म्हणून ते पाणी दिलं की महिन्यावर चला बोलून फिरायला. पण जो शेतकरी दररोज ज्याच्या रानामध्ये जातो तो सगळ्यात श्रीमंत शेतकरी. प्रत्येकानं दररोज रानामध्ये जायला पाहिजे. शेतकरी आहे की नाही सरकारी साहेब आहे की नाही साहेब दररोज विचार साहेबांना साहेब दररोज ऑफिस आलं की नाही मग तुमचं ऑफिस राहणार आहे की नाही दररोज साहेब पाहिजे की नाही दररोज राहणार झालं. काम नसलं तर चालल रानात जायचं आपल्या पिकांना प्रेमानं हात लावून यायचं. गमतीत सांगतो हे शास्त्र आहे याच्यावर पुस्तकं आहेत मराठी इंग्लिशमध्ये. आपली पिकं जिवंत आहेत. ते तुम्ही बोललेलं ऐकतात चांगलं किंवा वाईट सगळं पिकं तुमची ऐकतात. तुमचा स्पर्श पिकांना कळतो. हे शास्त्र आहे आणि हे सिद्ध झालेलं आहे. जर तुम्ही तुमच्या पिकांना दररोज प्रेमाचा स्पर्श केला त्यांच्याबरोबर गप्पा मारल्या घरच्यासारख्या पिकांची वाढ चांगली होते. 30% उत्पन्न वाढतंय असा शास्त्रीय रिपोर्ट आहे. तुम्ही दररोज फक्त पिकांना हात लावून बघा. तुम्ही एका सरीला हात लावून बघा 15 दिवस. 15 दिवसानंतर तुम्हाला ती सरी कधी वेगळी दिसते. फुटवा कलर सगळं वेगळं दिसते. आम्ही हे करून बघितलंय. तुम्ही दररोज रानात जायला पाहिजे. तुमच्या पिकांच्यावर बोललं पाहिजे. अहो जमीन म्हणजे भूमाता अन्नदाता आहे ना आपली. जमिनीत पाय टाकताना पाया पडलो आईला पाय पडले नाही आपण रानात देताना शिव्या शाप देत गावची भांडणं सोसायट्या राजकारण घरातलं बायकोचं भांडण भाऊबंदकी बांध हलवलेले निगेटिव्ह माइंड राहणार जातोय आपण. आपले विचार आपली प्रवृत्ती मनच आपलं निगेटिव्ह असतं. ते सगळ्या गोष्टी ते झाडं ओढून घेत असतात बरं काय आपल्याकडे.
झाड तुम्ही बोललेलं ऐकतं, त्यामुळे शेतामध्ये जाताना छान मनानं जावा, आनंदानं जावा, त्यांना स्पर्श करा, बघा, करून बघा प्रयोग. शेतीची वाढ वेगळ्या पद्धतीने होते. आणि जर तुम्ही नैसर्गिक पद्धतीने शेती केली बिना रसायनाची, तर त्याच्यावर कीड येण्याचं प्रमाण 60 ते 70% कमी होतंय, असा आमचा अनुभव आणि आमचं निरीक्षण आहे. आमचे शेतकऱ्यांनी आम्हाला सांगितले कीड येत नाही. मला माहिती आहे, पण तुम्हाला मी सांगतो कीड येत नाही. कारण जमिनीतून येत असताना ते सदृढ, सशक्त आणि त्याची प्रतिकारक शक्ती वाढलेली असते. ज्या पिकाची प्रतिकारक शक्ती वाढलेली आहे त्याला रोगराई येण्याचं प्रमाण अत्यल्प असतं, अत्यल्प, ना की बरोबर. तुम्हाला कुठलंही रसायन नंतर मारावं लागत नाही फवारणीसाठी. आणि खूप सोप्या सोप्या पद्धती आहेत. आणि भगवंतानं ही सृष्टी निर्माण करताना तुमच्या शेतासाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टी ह्या तुमच्या घरामध्ये, तुमच्या शेताच्या बांधावर, तुमच्या गावामध्ये नैसर्गिक प्रमाणात भरपूर दिलेले आहेत, जे तुम्हाला मला माहिती नाही आणि ज्याची तुम्हाला मला किंमत नाही. आज तुम्ही आणि मी जिवंत आहोत म्हणजे तुम्हाला मला जगण्यासाठी ऑक्सिजन लागतो, बरोबर? ऑक्सिजनशिवाय आपण जगू शकतो? ऑक्सिजनची किंमत आहे का तुम्हाला मला? आपण ऑक्सिजनचा रिचार्ज मारतोय काय? महिन्याचं बिल आहे ऑक्सिजनचं, मोबाईलचं रिचार्ज, लाईटचं बिल, ऑक्सिजनशिवाय जगणार नाही. पण आहे कुठे? ईश्वरी आहे ना ते वातावरणात. पण तो ऑक्सिजन वाढावा म्हणून तुम्ही आणि मी काय प्रयत्न करतोय काय? आहे ते झाडं रोप टाकतोय आणि चुरून हळूच 2-4 पावसाळ्यात आणणार आपल्या झाडाला हळूच कसं मारून यायचं. ऑक्सिजनची किंमत कळाली माऊली माणसांना कधी माहिती आहे ना? कोरोनामध्ये खिशात पैसे घेऊन पळाले बघा सिलेंडरला, उंदरं मेल्या तरी पडले की नाही पटापट. ईश्वराबरोबर मस्ती करून चालत नाही, त्या शक्तीबरोबर ताकद दाखवतेच ते कधी ना कधी. तसंच मित्रांनो, आपल्या शेतासाठी सुद्धा भगवंतानं निसर्गामध्ये प्रचंड गोष्टी मोफत दिलेल्या आहेत, त्याची तुम्हाला मला किंमत नाही आहे. हवेमध्ये असलेला नायट्रोजन 78% आहे, ज्याच्याशिवाय शेत होऊ शकत नाही. कार्बन डायऑक्साईड ज्याशिवाय फळधारणा होऊ शकत नाही. सूर्यप्रकाश सगळ्यात मोठी एनर्जी, ज्याच्यामुळे तुम्ही, मी आणि शेत जिवंत आहे. तुम्ही हा विचार करा, सूर्य जर आला नाही तर शेतात पान तरी उगवून येईल का तुमच्या? अंटार्क्टिकामध्ये उत्तर दक्षिण ध्रुवावर 6 महिने रात्र 6 महिने दिवस, त्या ठिकाणी पान तरी होते काय? कारण सूर्यप्रकाश नाही. म्हणून सगळ्यात मोठी एनर्जी सूर्य आहे, ज्याच्यामुळे तुम्ही आणि मी जिवंत आहे, ज्याच्यामुळे आपलं शेत आहे. लक्षात घ्या, आज भगवंतानं पाणी, ह्या सगळ्या गोष्टी मोफत दिलेत. आपण सूर्यप्रकाश, नायट्रोजन, कार्बन डायऑक्साईडचं बिल भरतो आणि म्हणालो शेती परवडणार. कशी? तुम्ही या निसर्गापासून बाजूला झाला ना. भगवंतानं जी निसर्ग व्यवस्था केलेली आहे शेतीसाठी, त्यातून आपण बाजूला गेलो आणि अहंकार आला, मी शेती करायला लागलोय, तो करायला शेती. तुम्ही निमित्त मात्र आहे, तुमची ह्याची सोय आहे फक्त, बाकीच काय नाही. आज आपल्या घरामध्ये जनावरं आहेत, आपल्या माता माऊली घरामध्ये दुधाचं दही लावतात, ताक लावतात, पण ताक पितो घरामध्ये. तुम्हाला माहिती आहे का, ताक हे शेतीसाठी अमृत आहे. आपल्याकडे ताक पिऊन उरलं, जनावरांना घालतो तर गटर दुधून टाकतोय आपण, टाकतोय की नाही? त्या ताकामध्ये लॅक्टोबॅसिल नावाचा बॅक्टेरिया आहे, बरोबर ना सर? लॅक्टो हा बॅक्टेरिया फवारणीसाठी सर्वोत्तम आहे, बुरशीनाशक आहे तो. आम्ही आमच्या शेतकऱ्यांना फक्त ताकाच्या फवारण्या घ्यायला सांगितले. त्यांना माहिती आहे बघा, पाणी आणि ताक, दुसरं टाका घरात, ताक घरातच, पैसे पडतात ना. त्या फवारणीवर पीक चांगलं होते तुमचं. काळोखी यासाठी जो युरिया टाकताय की नाही, त्याच्याऐवजी ताकाची पाण्याची फवारणी घ्या, काळं भर होते ना. हे तुम्हाला कुणीच सांगणार नाही, कारण त्यांची औषध खात नाही. तुम्ही जर ताक फवारा लागला तर पाण्यात चालत. अहो, सोप्या सोप्या गोष्टी आहेत या सगळ्या. दुधाचं दही लावतात माऊली आमच्या विरजण म्हणजे लॅक्टोबॅक्टेरिया असतो, तो बॅक्टेरिया टाकला की विरजण. ते ताक साठवून ठेवायचं आणि ताकाच्या फवारण्या घ्यायच्या कुठल्याही पिकावर. आणि मला सांगा गंमत, 100-200 ml घ्या पाट्याच्या पंपावर आणि ताकाची फवारणी मारा आणि अडचण मला सांगा बघून काय झालं ते. शेती प्रचंड सोपी आहे, शेती ही विना खर्चिक आहे.
भांडवलशाही पब्लिकनं हे काढले मोठी मोठी उत्पादनं. आता काल मला त्या ओझरला गेलो होतो, श्री सेवा केंद्राचा माणूस आलेला, त्याने एक बाटली घेऊन आला कुठली नेमॅटोडसाठी. 800 ml ची बाटली 10,000 रुपये. फोटो काढून आणलाय मी. काय करायचं पी म्हटलं तू स्वतः. त्याच्यावर लिहिलंय पॉयझन विष. मला सांगायला साहेब मी सांगतोय लोकांना तरी घेतात 10,000 रुपयाचं फवारणीचं औषध. हे ताक मारा किंवा घरातलं कुणी सांगितलं तुम्हाला? तर तो माणूस मला सांगत होता त्या भागामध्ये नारायणगाव भाजीपाला आहे मोठा फ्लॉवर कापणीला जेव्हा येतो तयार होतो 2-3 दिवस ते कीड पडतं ना पांढरे. तर त्या किडीसाठी लोक त्याला औषध तो सांगतो मारू नका मारते ऐकत नाही शेतकरी. नाही मारायला पाहिजे. त्यानं मला सांगितलं माझा रसायनमधला अभ्यास नाही मी करणार पण नाही. त्या दुकानदारानं मला सांगितलं साहेब एवढीशी बाटली आहे 2 फूट जरी पिलं तर माणूस अर्ध्या तासात मरल एवढं जहाल विष आहे ते. त्या विषाच्या फवारण्या करतात कीटकनाशक म्हणून आणि तेच तुम्हाला मला खायला येते घरला करतात कोबी मंचुरियन. काय करायचं सर? किती विचित्र प्रकार चालला हा सगळा. आणि त्याचे सोपे सोपे उपाय तुमच्या घरामध्ये आहेत, तुमच्या रानामध्ये आहे, सगळं जंगल तेच आहे सगळं. साहेबांनी मला जो उल्लेख केला दशपर्णी हे काय तर इथंच आहे सगळं. तुम्हाला अजून 2 सोपे उपाय सांगतो शेतीसाठी. अत्यंत सोपे ज्याचं पेटंट आहे, ज्याचं भारतातलं पेटंट आहे ते शेतकऱ्यांच्यापर्यंत पोहोचवलेलंच नाही. तुम्हाला लागेल ते मार्गदर्शन करतो. लागेल ते मस्त शेती करा, घट्ट उभा राहा पहिला आणि आम्ही आहे तुमच्याबरोबर. भ्यायचं नाही पहिला, मन हलकं करायचं नाही. तुम्हाला एक सोपी गोष्ट सांगतो. ह्या रानातली नाही वर जावा टेकडावर एक 3 फुटाचा खड्डा मारा. 3 फुटा खड्ड्याखालची माती घेऊन या 20 किलो. किती किलो? 20 किलो. सातारला जायचं आणि एरंडाचं तेल आणायचं 1 लिटर. एरंडाचं तेल कॅस्टर ऑइल 1 लिटर तेल आणायचं. 250 रुपयाला मिळते. जंगलातली माती किंवा ज्या मातीवर रसायनाचा अंश लागलेला नाही अशी कुठली माती शेतातली नाही. कुठे डोंगरात जायचं 3 फूट काढून खायची माती 20 किलो घेऊन यायची. माती पसरा त्याच्यावर 1 लिटर एरंडाचं तेल शिंपडल्यावर त्या मातीला चोळायचं. आपण पिठात कसं मावली आपलं सेम त्या मातीला ते एरंडाचं तेल चोळायचं. 20 किलो मातीला 1 लिटर एरंडाचं तेल. 200 लिटरच्या बॅरलमध्ये पाणी घ्यायचं. त्या पाण्यात ही माती टाकायची. 1 रात्रभर मातीचं पाणी तयार होतंय. सकाळी ते पाणी गाळून घ्या आणि पाठीवरच्या पंपानं कुठल्याही पिकाला फवारणी करा. जगातला कुठला रोग येत नाही बरं काय? जगातला कुठला रोग डाळिंबावरचा तेल्या पण ह्याने गेला. याचं पेटंट हैदराबादमध्ये एका व्यक्तीकडे आहे. त्या व्यक्तीला CVR पेटंट आहे त्याच्याकडे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बुश साहेब त्याला भेटायला आलेले ह्या पेटंटसाठी. आणि आमच्या कुणाला माहिती बी नाही की कुठं आहे. म्हातारा माणूस बसलाय. मी जाऊन भेटून त्याच्याबरोबर राहून 2 दिवस सगळं समजून घेऊन आलो. पेटंट कॉपी पण आणलेली आणि त्यांच्या परवानगीनं तुम्हाला सांगावं लागलं कारण ते पेटंट आहे. त्या माणसाची बुद्धी आहे. त्यांना पण ते म्हणतात ईश्वरी आहे. मला म्हणून तुम्हाला सुचवलं सर उपरवाल्याने मिळवलं साहेब मातीच्या पाण्याची फवारणी केली तर कुठलाही रोग येत नाही. कुठलाही. तेल्या हा रोग कसा आहे साहेबांनी विचारा. बागच्या बाग काढून टाकावं लागते तेल्या आल्यावर. आम्ही मागच्या वर्षामध्ये मंगळवेढ्याला तेल्या येण्या अगोदर 2 प्लॉटला मारला. सगळीकडे तेल्या आलेला, त्या प्लॉटला तेल्या आला नाही. प्लॉट वाचला. तुम्ही तुमच्या कुठल्याही पिकाला ही मातीची फवारणी करा. सोपी. हा मेसेज आहे व्हॉट्सअपला मी तुम्हाला पाठवतो ग्रुपमध्ये. सगळ्यांना प्रयोग करा. कुठलंही घातक रसायन मारू नका. आता एरंडाचं तेल आणि माती मारायला काय अडचण आहे? 200 रुपये 200 लिटर होतं त्या. अमावस्येच्या आधी 1-2 दिवस मारायचं. अमावस्येला रोग प्रतिकारक शक्ती झाडांची कमी झालेली असते. वातावरणामध्ये निगेटिव्हिटी असते. तेव्हा रोगांचा प्रादुर्भाव जास्त होतो. कारण सगळी शेती, सगळी पृथ्वी आणि मनुष्य सुद्धा चंद्र सूर्य ग्रह ताऱ्यावर आहे हे शास्त्र आहे. अंधश्रद्धा नव्हे. कोणाच्या घरात पंचांग असेल तर पंचांगाच्या मागं पालटायचं आणि वाचायचं. सगळ्या शेतीबद्दल माहिती दिलेली आहे. तेवढं जरी वाचला की नाही
तरी तुम्हाला काय गरज नाही, एक नंबर शेतकरी तुम्ही होणार. खरं आम्हाला वाचायला वेळ नाही, लई काम असते, मोठा ठेवी लई असतात. माऊली सगळं तुमच्या जवळ आहे हो, फक्त पान उलटून वाचायला पाहिजे, दुसरं काय नाही. आणि भगवंतानं हे सगळं तुम्हाला दिलेलं आहे. ही भारताची थोर परंपरा आहे बरं काय. परदेशातली लोक आता हे सगळं फॉलो करायला लागले, आम्ही बसलोय फळं अजून. शेती सोपी आहे, आपण अवघड केले. अशा साध्या साध्या सोप्या सोप्या गोष्टी मी तुम्हाला सांगतो. जशी मातीची फवारणी आहे तसंच फक्त पाण्याची फवारणी करायची असते. काय ऐकला? फक्त पाणी. हवा ड्राय झालेली आहे सध्या, हवेत आता मॉइश्चर राहिलेलं नाही. याच्या आधी हवा जमीन हवेतलं पाणी ओढून घेत होतं, दव पडत होते, दव हवेतलं पाणी येते की नाही खाली. आता उलट झाले, हवा आर्द्रता ड्राय झाले, जमिनीतलं पाण्याचा अंश हवा ओढून घेते वर, तिला कमी पडले म्हणून जमिनी भेगाळले बघा सगळ्या. तुम्ही घरातली कुंडी जाऊ बघा, कुंडी घरातली पडलं की नाही, तेवढ्यासाठी. याच्यावर अमरावतीमधल्या एका शास्त्रज्ञांनी काम केलंय, त्यांचं नाव आहे मनोहर खगे. इथं आहे बघा नाव पुस्तकात, आत्ता ते चांगलं दिसलं तुमच्या पुस्तकात आहे. मनोहर खगे पुण्यामध्ये राहतात. त्यांनी हा शोध लावलाय आणि त्यांचं पेटंट आहे बरं काय. हवेमध्ये पाणी वाढवायचं, हवेत फवारण्या द्यायच्या, गार करायची हवा, एरियल इरिगेशन म्हणतात, एअर इरिगेशन, त्या नावानं पेटंट घेतले त्याने. तुम्ही तुमच्या झाडांना, आता सूर्य मावळला की नाही, आपल्याकडे जेट आहे की नाही स्प्रिंकलर, 10 मिनिटं स्प्रिंकलर चालू करा, फिरवा, 30% उत्पन्न वाढते. किती? 30% उत्पन्न वाढते पाणी फवारल्यावर. पाण्याला कसे करतात? शेती सोपी आहे की अवघड आहे आम्हाला माहित नाही, आम्हाला कोण सांगत नाही, तेवढं सांगायला हवं मी. बाकी सगळे जर तुमचा विश्वास असेल भगवंतावर आणि तुमच्या स्वतःवर, तर मी सांगतो की प्रयोग करून बघा. कोण नुकसान जाते, पुढच्या वर्षी परत येतो, कोण नुकसान जाते बघूया. सगळ्या जणांनी हसत खेळत शेती करायची, आनंदानं शेती करायची. शेती परवडत नाही असं म्हणायचं नाही, असं भीती वाटली की मला फोन करायला लागेल पाहिजे. परत मी तुम्हाला सांगतो काय करायचं. अशा 100 गोष्टी मोफत सोप्या माझ्याकडे आहेत. सगळ्या एकदम सांगणार नाही, कारण फुकटची किंमत नाही. एक एक करायचं. पहिला तुम्ही केलेलं मला सांगायचं, मी हे केलं, मग पुढचं मी तुम्हाला मोफतच सांगणार, काळजी करू नका. माऊली माझं आयुष्य तुमच्यासाठी हो वरून भगवंताकडे मागून घेतलं मी. माझा शेवटचा श्वास बी कष्ट करायला अनाथच यायला पाहिजे. अजून काय करू मी तुमच्याबरोबर शेवटपर्यंत आहे. फक्त तुम्ही हिंमत करू नका. तुम्हाला जेव्हा जेव्हा लागेल गरज, मदत, मी आहे, आमची संस्था आहे. मी एकटा नाही हो, प्रचंड मोठा परिवार आहे माझा. आज तुम्ही जसे माझ्या परिवारात आला तसे सगळे लोक माझ्यावर. आयुष्य आनंदाने करूया आपण, एकमेकाला सांगूया. कसं आहे माहिती आहे काय, ज्ञान आणि अनुभव याचा बाजार करायचा नाही. म्हणून ज्ञानाचे पैसे नसतात, लक्षात ठेवा. माझे आईवडील शिक्षक होते, त्यांनी मला हे माझ्यावर संस्कार केलेले आहेत आणि मला प्रत्येक वेळी माझ्या आईवडिलांची आठवण येते. माझे वडील नाही आहेत, आई आहेत अजून माझ्या. त्यांनी मला हे सांगितलंय सोप्या व्यवहारिक भाषेमध्ये. भगवंतानं मला विचारांची आणि ज्ञानाचं अत्तर दिले हो. मी ते सगळ्यात मला आवडत नाही का, माझा अत्तर सपत नाही, काळजी करू नका. तर त्या अत्तरामुळे तुमचं आयुष्य सुगंधित होणार आहे. तेवढं लावलेलं अत्तर वास घ्यायचा आपलं म्हणून वास. शेती करणं अत्यंत सोपं आहे, त्यात नैसर्गिक शेती करणं तर भयंकर सोपं आहे. आणि खरोखर सांगू का, ज्या माणसाला पैसे मिळवायचे आहेत त्यांनी ते मला मोकळेपणा सांगा, नाही आम्हाला पैसे मिळवायचे. तुम्हाला सांगतो पैसे कसे मिळवायचे. आता पंढरपूरचं आता उदाहरण आहे, माझ्याकडे साधारण 10,000 उदाहरण आहे. एक 2-4 दिवस मला मुक्कामला राहायला लागेल. तुम्ही कंटाळा म्हटलं जा बाबा इथं, तुझं ऐकून कंटाळा आम्हाला. आता पंढरपूरला वैभववादा शेतकरी आहे, एका एकरामध्ये गुलाब केलाय, जो पॉली हाऊस मध्ये करतात तो ओपनला केलाय. भोसे नावाचं गाव आहे, तरुण शेतकरी, तरुण मुलं आहे. ज्याला माझे विचार पटले नाही. मला म्हणलं काय सांगायला साहेब तुम्ही विनाकारण शेती होतच नाही म्हणून. आम्ही करतोय बाबा, तुला पटत करतो. तरी पण तो 2 वर्ष संपर्कात होता, आमचे व्हिडिओ बघत होता आणि अनेक शेतकऱ्यांनी जे सांगितलं त्याच्यावर त्याला डोकं त्याचं करत हे कसं काय व्हावं लागलंय.
मला काय माहिती आहे, ते बापाला विचारायचं आपल्या. आणि तू तर पंढरपूर जवळ आहेस, माऊलीला विचारायचा म्हटलं जाऊ. 1 वर्षानंतर तो आमच्याबरोबर नैसर्गिक शेती करायला लागला. तर सगळं समजावून सांगितलं आणि केली. रासायनिकमध्ये महिन्याला 15 फवारण्या होत्या, 1 दिवसात फवारणी. त्याच्या गुलाबाच्या प्लॉटला गावातल्या बायका भांगरली खुरपणीला येत नव्हत्या, कारण जमीन एवढी घट्ट झालेली, खुरपं इथं लागून फोड येत होतं. तुम्हाला माहिती असेल, खुरपं लागते की नाही इथं मारताना हात, इथं फोड येत होता. ते पोरगं मला म्हणाला, साहेब मी 100 रुपये जास्त देतो म्हणतोय तरी कोणी येणार, कारण कष्ट होते हो जास्त. हातबल झाला अक्षरशः. उत्पन्न 3-3.5 लाख रुपयाची औषधं वर्षाला, बाकीचं वेगळं, 1-1.5 लाख रुपये उरा लागले, घाम निघाला कम्प्लीट. आणि मग परत आमच्याकडे आला, विचारलं, सांगितलं त्याला समजावून, घाबरू नको म्हटलं, बाळ घेऊ नकोस तू म्हणजे. रडकुंडीला आलेलो, कर्जाला अंगावर, ते काय प्रत्येकाची स्थिती असते. आणि मग साधं सोपं त्याला सांगितलं, त्या पद्धतीने केला प्लॉट. आता 1.5-2 महिन्यापूर्वी अक्षरशः गयवाय करून मला वाटलं, साहेब एकदा प्लॉटर या. ही मंगळवेड्याला आमचे ज्वारीचे प्लॉट होते, इकडे गेलेलो तेव्हा मी वैभवकडे गेलो. साहेब काय सांगू, समाधान मला मिळालं. लाल भडक प्लॉट मस्त. गेल्या झोपून पाया पडलं पोरगं माझ्या. म्हणजे ते काय पाया पडलं म्हणजे इतकं इमोशनल झालेलं. मी म्हटलं हिशोबाची वही जातो. मी प्रत्येक शेतकऱ्याला हिशोबाची वही घ्यायला लावतो बरं काय. तुम्ही त्यात सगळं लिहायचं पहिला, काय काय कष्ट केले, औषधं काय आणली, भांगणी करून सगळं आपल्याला माहिती पाहिजे, फळ्या करायचं नाही आपण. आणि मग जमा बेरीज आपल्याला आली पाहिजे, कळलं पाहिजे आपण पैसा किती खर्च केला, कष्ट किती केले, उत्पन्न किती मिळवलं. तशी वही बघितली आणि त्याला म्हटलं, मला सांग काय केलास. साहेब म्हटला, 1 दिवसात तोड सुरू आहे, 100 ते 120 किलोची फुलं येत आहेत, पुण्याला गोल टेकडीला फुलं जात आहेत, ॲव्हरेज रेट 80-90 रुपये, सण समारंभाचा 150-200 रुपये असतो, पण ॲव्हरेज एक 80-90-100च्या रेंजला असतो. 90 रुपये पकडला 1 दिवसाआड, तर 2 दिवसाला 9,000 रुपये त्याला मिळत होते. 100 किलो पकडले तर दिवसाला 4,500 रुपये मिळत होता. वर्षभर तोड किती रुपये मिळाला माहिती आहे का त्यांना? 11 लाख रुपये मिळाला. किती? 11 लाख रुपये मिळाला एका एकरला गुलाबात. मी सांगितल्या फवारण्या 3 महिन्याला, आधी करत होता 15. हिशोबाची वही घेऊन आला, हिशोब दाखवला, बायका पोरं सगळे आलेली भेटायला. आता 3 एकर रान करायला, 3 एकर, एका एकरला 11 लाख रुपये मिळाला. सगळं हिशोब, बँकेचं पासबुक सगळं टाकलं मला. सांगते बघा मला हे तुम्ही सांगितल्याप्रमाणे खेती म्हटलं, खुश आहेस काय, बंगला बांधाय काढलाय का. 11 लाख रुपये एका एकरला. पगार आहे काय हो 11 लाख रुपये कोणाला. IT मध्ये कोरोनाचे पगार आहे काय, नाचतात मोठं राहतात ती. आमचा वैभव हसत खेळत आहे, पोरगा आमचं खुशीत. दारात रान आहे, बायका पोरं समाधानात आहे. त्या घराचं समाधान बघितल्यावरच मला कळालं, शेती इतकी सोपी आहे. पैसे मिळतात माऊली, ते चिंता करायचं कारण नाही. मन शांत पाहिजे, निसर्गाबरोबर जायला पाहिजे. आपण सोप्या पद्धतीनं शेती करता येते आणि पैसे पण मिळवता येतात. तुम्हा सगळ्यांना पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचे आभार मानून तुम्ही थांबला, ऐकून घेतला. विषय अजून भरपूर आहे. मी 10%च बोललोय बरं काय, 4-5 तास आहे, पण आज मर्यादा तुमच्या गावात उत्सव आहे असं मला सांगितलं. पुन्हा कधी तुम्हाला माझी आठवण आली तर पुन्हा बोला, मी पुन्हा येतो, पुन्हा परत पुढचं सांगतो. पण आज एवढं जरी ऐकून तुम्हाला कुणाला थोडा देखील विचार आला निसर्गाबरोबर जायचा तर मला बरं वाटेल. परमेश्वराला माऊली विसरू नका, कारण आज सगळं जे चाललंय ते त्याच्यामुळे चाललंय. तुमचे पण आभार. आज वेळेची मर्यादा म्हणून थांबतो मी. धन्यवाद.